नमस्कार सगळ्यांना. माझ्यासोबत बसलेले मंचावरचे माननीय आणि आपण सगळे. त्यांनी सांगितलं 33 वर्ष पत्रकारितेत होतो, पण प्रत्यक्षात आता मला 37 वर्ष जवळ झाले, कारण की मी 34 वर्ष ॲक्टिव्ह जर्नलिझममध्ये होतो. म्हणजे मी रिपोर्टिंग वगैरे करायचो आणि पहिले मी एडिटिंग डेस्कवर होतो, त्यामुळे पेपर काढणे हे माझं काम होतं. त्यानंतर मी रिपोर्टिंगमध्ये आलो. जवळजवळ 34 वर्ष मी या व्यवसायात ॲक्टिव्ह म्हणजे वर्किंग जर्नलिस्ट म्हणून होतो. त्याच्यानंतर मी आता फ्रीलान्सिंग करतो. मी पुष्कळशा यूट्यूब चॅनल्समध्ये असतो आणि अनेक पब्लिकेशन्समध्ये मी लिहित असतो. स्क्रोल, न्यू इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे वगैरे सगळं. आणि मी पॉलिटिकल रिपोर्टिंग कधीच केलं नाही. मी नागपूरला विदर्भाचा प्रतिनिधी, इंडियन एक्सप्रेसचा विदर्भाचा प्रतिनिधी होतो. त्याच्यामुळे विदर्भाचे जे विषय होते तेवढेच मी नेहमी डील करायचो. ते विषयाची माहिती आत्ताच त्यांनी सांगितली. त्याच्यामध्ये नक्षलवाद प्रामुख्याने होता, ॲग्रेरियन क्रायसिस होता, त्यानंतर फॉरेस्ट वाईल्डलाईफ, फॉरेस्ट राईट्स आणि मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हे माझे महत्त्वाचे विषय होते. आणि शिवाय त्या अनुषंगाने जे काही सगळं आहे विदर्भातल्या सगळ्या घडामोडी, इन्क्लुडिंग लहान छोटे मोठे महत्त्वाचे काही क्रिमिनल घटना असतील किंवा काही बाकी सगळ्या ज्या घटना आहेत, पॉलिटिक्स, विदर्भाचं पॉलिटिक्स, विदर्भाचा रिजनल इम्बॅलन्स वगैरे, असं मी साधारणतः रिपोर्टिंग करत आलो. पण ज्याला नॅशनल पॉलिटिक्स म्हणतात ते माझं क्षेत्र नव्हतं आणि त्याच्याकडे माझं फारसं लक्षही नव्हतं, कारण मी माझ्या कामात व्यस्त होतो. 2014 मात्र त्याच्याकडे माझं लक्ष वळलं आपोआप, कारण की 2014 नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतरची घटना आहे. त्या कोणी निलंजन ज्योती नावाच्या कोणी एक त्यांच्या मंत्री होत्या, त्या अजूनही मला वाटते आहेत का काय. त्याच्यानंतर दुसऱ्या त्यांच्या टर्ममध्ये सुद्धा त्या मंत्री होत्या. मंत्री म्हणून त्यांनी काय काम केलं मला माहीत नाही. मी त्यांचं मंत्री म्हणून कुठलंच काम कधी बघितलं नाही. त्यांनी सुरुवात केली होती त्या सगळ्या संघ परिवाराच्या अजेंडाला इम्प्लिमेंट करण्याची सुरुवात झाली होती. त्यांच्या एका वक्तव्याने झाली होती. काही घर वापसी वगैरे असं त्यांनी सुरू केलं होतं, घर वापसी आता करायची आहे वगैरे वगैरे. तर तेव्हा मी अलर्ट झालो, कारण तिथपर्यंत माझं असं मला वाटत होतं की भाजपाबद्दल किंवा संघ परिवाराबद्दल एकूण लोकांचं जे मत आहे ते थोडंसं फारफेस्ट आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. याचं कारण असं आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार ज्यांनी पाहिलं आहे त्यांना असं वाटणं साहजिक होतं की आपल्याला जसं वाटतं तितके काही हे वाईट नाही आहेत असं वाटावं, अशी ती परिस्थिती अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारच्या वेळेला होती. त्यांनीसुद्धा घटनेचं पुनर्विलोकन केलं पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी सुरू केलं होतं. व्यंकटचलैया कमिटी त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, नंतर ते झालं नाही. ते सगळं ठीक आहे, पण त्यांनी एकूण हिंदू राष्ट्र वगैरे बाजूला ठेवलं होतं आणि देशाच्या पुढे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याशीच ते डील करायचे. त्याच्यामुळे भाजप सत्तेत आल्यानंतर सत्तेची जी बंधनं असतात किंवा घटनेची जी बंधनं असतात ती पाळतील आणि जे ते सतत बोलत असतात अतिशय विखारी वगैरे असं त्यांचं जे काही त्यांची आयडियोलॉजी आहे, विचारधारा आहे, ती तेवढ्या विखारीपणाने ते इम्प्लिमेंट करू शकणार नाही आणि त्यांचे हात बांधलेले राहतील आणि ते गव्हर्नन्स करतील. आणि मोदींची एक प्रतिमा पण होती त्याला की गुड गव्हर्नन्स वगैरे, ती जी खोटी होती नंतर आपल्याला हळूहळू लक्षात आलं. पण त्यावेळेला 2014च्या आसपास मोदींमुळे आणि इम्प्रेस झालेले पुष्कळ लोक होते. त्यात सगळे ते संघ परिवारातलेच होते असं नाही, संघ परिवाराच्या बाहेरचे लोक असं म्हणायचे की नाही चांगलं काम केलं आहे त्यांनी वगैरे वगैरे. तर ते कानी पडायचं. तर मलाही असं त्यावेळेला वाटायचं की कदाचित हा माणूस करेल काही चांगलं काम वगैरे, पण ते सगळं किती खोटं होतं गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला कळलं. पण त्यावेळेला 2014 ज्यावेळेला या बाईंनी घरवापसी वगैरे अशा शब्दांचा उपयोग सुरू केला तेव्हा माझं पहिली ठिणगी त्यावेळेला पडली होती. मला आठवतं मी माझ्या आता तुम्ही नागपुरात असले आणि नागपुरात लहानाचे मोठे झाले आणि तुमचं आडनाव देशपांडे असेल आणि तुमच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्ही ब्राह्मण परिवारात लहानाचे मोठे झाले, आजूबाजूला सगळे संघवालेच असतात, तुमचे नातेवाईक असतात, तुमचे मित्र ते 99% तेच असतात. त्याच्यामुळे आधीच मी नागपुरातला, वरून देशपांडे, त्याच्यामुळे करेला निमचळा अशी स्थिती असते. त्याच्यामुळे माझ्या एका नातेवाईकांच्या घरी अशी संघवाले त्यांच्या घरी ती चर्चा सुरू झाली. मी म्हटलं हे बरोबर नाही आहे, ह्या बाई जे बोलतात आहे हे बरोबर नाही आहे आणि त्यांनी मोदीला काम करू दिलं पाहिजे. हे असे असले जे एलिमेंट्स आहे
ते मोदींना काम नाही करू देणार, त्या बाईंनी असं म्हणायला नाही पाहिजे. तर त्यावेळी ते सगळे माझ्यावर तुटून पडले होते. तेव्हा मला त्यांचं एक वेगळं रूप दिसलं, ते तिथपर्यंत दिसलं नव्हतं. ते म्हणाले नाही नाही तुम्ही नेहमी असं म्हणता हे बरोबर नाही आहे, त्या बाई जे बोलले ते बरोबर आहे, असं त्यांनी एकदम सगळेच्या सगळे माझ्यावर तुटून पडले. मी चूप राहिलो, कारण मेजॉरिटी होती त्यांची, काय करणार, त्यांच्या घरी बसून आपण त्यांच्याशी भांडू नाही शकत. त्याच्यामुळे मी शांत राहिलो. आणि मला लक्षात आलं की आपल्याला जे वाटत होतं तसं नाही आहे. सबटेरेनियन लेवलला जमिनीच्या खाली काहीतरी वेगळं शिजत होतं. आपल्याला हे लोक जे आता जे बोलतात आहे आपल्यासमोर, हे यापूर्वी जे बोलत होते आता जे बोलायला लागले आहे, याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आणि मला त्यांचं ते रूप एकदम मला शॉकिंग होतं. तर हे सगळं आतून खदखदत होतंच पहिलेपासून, आपल्याला फक्त ते दिसलं नाही, ते फक्त संधीची वाट पाहत होते, हे त्यावेळेला रिअलायझेशन झालं. आणि तेव्हापासून मग मी खूप बारकाव्याने सगळं ते बघू लागलो. तिथपर्यंत मी पॉलिटिक्समध्ये खूप इंटरेस्ट नाही घ्यायचो. आणि पण तो कन्सर्न होता, कुठेतरी डोक्यात होतं की हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही आहे, जे होत आहे ते बरोबर नाही आहे डोक्यात होतं. आणि त्याच्याबद्दल तिडीक पण होती. म्हणजे असं नाही की जे होत आहे ते होऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय घेणं देणं आहे, असं बहुतांश लोकांचं असतं. हे म्हणजे आपल्या अवतीभोवती आपण ज्या लोकांकडे बघतो, माझ्या घरी माझ्या नंतरच्या जनरेशन आमच्या मुलं बाळं जे आहेत ते पुष्कळ मोठे झाले, आता 30शीतले आहेत साधारण. मी त्यांच्याकडे पाहतो नाही, मला असं लक्षात येतं की त्यांना काहीच पडलेली नाही, त्यांना काही फरक पडत नाही जे काही होत आहे ते काही वाचत नाही, ते आपल्या दुनियेत असतात, एन्जॉईंग लाईफ वाले. त्यांना हे दिसत नाही आहे की हे लोक काय करतात आहे आणि याच्यामुळे त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची त्यांना सुतराम, म्हणजे त्याच्याशी काही संबंध नाही, त्यांना काही कल्पना नाही. पण लहानपणापासनं वाचनालयामध्ये जाणे, वाचणे, पेपर वाचणे, मॅगझिन्स वाचणे आणि भाषणं ऐकणे, असा एक हे असल्यामुळे, बॅकग्राऊंड असल्यामुळे मला त्याच्याबद्दल तिडीक होती की हे असं जे होत आहे ते बरोबर नाही आहे. तर त्याच्यामुळे शाखेमध्ये मी कधीच गेलो नाही. आणि संघातल्या लोकांशी माझा संबंध फक्त मित्रमंडळी वगैरे, त्यावेळेला तर काही त्या संघाची वगैरे चर्चा व्हायची नाही. ती आता 2014 नंतर खूप प्रकर्षाने व्हायला लागली आणि ते खूप ॲक्टिव्ह झाले आणि खूप रिॲक्ट करतात प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळे आपल्याला ते जाणवतं. त्यावेळेला काही जाणवायचं नाही की हे काय करतात, यांचं काय चालू आहे, याच्याबद्दल काही माहिती नव्हती. पण कुठेतरी पुरोगामित्वाची एक हे होतीच, म्हणजे त्याचं मूळ होतंच कुठेतरी आपल्यामध्ये, हे मला आता जाणवत आहे. कारण मी ज्या गोष्टींचा कधी विचार करायचो ते आता करायला लागलो, त्यामुळे आपल्यामध्ये कुठेतरी ते मूळ होतं. तसं ते त्याचा माझा अधिकारही आहे. माझा गांधी विचारांशी संबंध आला आणि पुरोगामित्वाशी सुद्धा संबंध आला वेगवेगळ्या अर्थाने. पवनारला माझं आजोळ होतं. माझ्या आईची आई तिथे राहायची, ती आंधळी होती, तिला काही दिसायचं नाही. त्यामुळे आम्ही उन्हाळ्यामध्ये 3 महिने तिथला सोबत व्हावी म्हणून माझी आई आणि आम्ही भाऊ 2, माझ्यापेक्षा थोरला भाऊ जो गेला, आम्ही दोघं तिथे 3 महिने राहायचो. आणि तिथे आमची दिनचर्या अशी, सकाळी उठून धाम नदी आहे तिथे, परमधाम जो आश्रम आहे विनोबांचा, त्याच्यासमोर धाम नदी आहे, तिथे आंघोळ करायची आणि आश्रमात जायचं. आणि तिथे विनोबा त्यावेळेला त्यांचं ते मौन व्रत होतं, तर ते बसले राहायचे. तर त्यांच्या कुटीसमोर आम्ही जाऊन बसायचो नुसतं त्यांच्याकडे पाहत. त्यावेळेला काहीच माहीत नव्हतं विनोबा कोण आहे, किती महान आहेत, किती ग्रेट आहे, काय माहीत, लहान होतो आम्ही. ते बोलत नाही एवढंच माहीत होतं. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी त्यांना प्रश्न वगैरे लिहून देतो. तुम्ही का बोलत नाही, असा एक प्रश्न एकदा मी त्यांना लिहून दिला होता. त्याच्यावर ते नुसतेच हसले होते माझ्याकडून, हे मला आठवतं. त्यांनी उत्तर दिलं नव्हतं, कारण ते बोलणारच नव्हते. तर ते रोज आश्रमात रोज जायचं. ते लहान वयामध्ये त्या आश्रमाचं आकर्षण लहान मुलांना राहू शकत नाही. त्या लहान मुलांना ते कंटाळवाणं होईल असंच आहे. तिथे लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह काहीच नव्हतं तिथे, पण आम्ही रोज जायचो. आणि रोज तिथे ती संध्याकाळी पण एक प्रार्थना व्हायची, ओम सत सत श्री नारायण गुरु तू, अशी ती प्रार्थना. ते सूत कताई करत करत ते सगळेजण, तिथे मागे एक मंदिर आहे, मला वाटतं राम मंदिर वगैरे काहीतरी आहे, तिथे ती प्रार्थना व्हायची. तर तिथे जाऊन आम्ही बसायचो. त्या वयामध्ये आपल्याला या गोष्टीचं का आकर्षण होतं हे मला माहीत नाही. आता त्याचा काही मी कार्यकारण भाव लावू शकत नाही, पण होतं, आम्ही जायचो तिथे रोज. आणि सेवाग्राम होतं जवळ, गांधी आश्रम होता. तर वर्ध्याशी पवनार सेवाग्राम याच्याशी लहानपणी पुष्कळ संबंध आला. ते खूप त्याला काय म्हणतात, अगदी जाणीवपूर्वक आपण ते केलं असं नाही, ते सहज करायचो आम्ही. त्याच्यानंतर लग्न झालं, माझ्या मुलाचा जन्म झाला 11 एप्रिलला. मला असं वाटतं ती काहीतरी फुल्यांची जयंती आहे.
महात्मा फुलेंची. 14 एप्रिलला माझ्या बायकोचा वाढदिवस असतो आंबेडकर जयंतीला, आणि 26 नोव्हेंबरला माझं लग्न झालं. त्याच्यामुळे माझा तसा पुरोगामित्वाशी असाही संबंध आहे. तर आणि हे आपला विषय पण आजचा तसाच आहे. गांधींच्या अनुषंगाने सुद्धा आपण हे याच्याकडे बघणार आहोत. तर मी गांधींचं ते माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ खूप अगोदर वाचलं आणि त्यांनी मी खूप इम्प्रेस झालो होतो हे मला आठवतं. नंतर मी पुष्कळसा राईट विंगर पण झालो होतो मध्यंतरी काही काळामध्ये. तेही मी तुम्हाला सांगतो की हिंदूंना एकच देश आहे, मग हिंदूंचं राष्ट्र असायला काय हरकत आहे वगैरे असले जे विचार आहे ते माझ्या डोक्यात आले होते. काय वाईट आहे. अर्थात मी हिंदूंच्या सांस्कृतिक श्रेष्ठतेबद्दल वगैरे कधीच आग्रही नव्हतो. माझं असं नेहमीच मला वाटायचं की सांस्कृतिक श्रेष्ठता सगळ्या संस्कृतींमध्ये आहे, ती आपल्याचकडे आहे असं नाही. उलट मी नेहमी हे मानतो की पाश्चिमात्य देशांमध्ये जी संस्कृती आहे ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. कारण मी सिव्हिक कल्चरला हे खरी संस्कृती मानतो. देवपूजा करणे, वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे वगैरे याला काही मी संस्कृती मानत नाही. आपण समाजामध्ये कसं वागतो एकमेकांशी, आपण रस्त्यावर जातो त्यावेळेला कसं वागतो, ही खरी संस्कृती आहे. आणि ती त्यांनी जास्त चांगली विकसित केली आहे. त्यांच्याकडे ती कधी काळी नव्हती पण त्यांनी ती विकसित केली जाणीवपूर्वक. तर तीच खरी संस्कृती असं मला म्हणतं. त्यामुळे हिंदूंच्या सांस्कृतिक श्रेष्ठतेबद्दल मला कधीच काही अशा प्रकारचा दुराग्रह माझा नव्हता. पण ही काही असलं तरी आपण आपल्यासाठी हा एकच देश आहे, मग काय हिंदू राष्ट्र असायला काय हरकत आहे असं काहीतरी सिम्प्लिस्टिक मलाही कधी काळी वाटायचं. पण त्याच्यामुळे सगळे इन्फ्लुएन्सेस होते थोडे थोडे. गांधींचा होता, पुरोगामित्वाचा होता, संघाचा पण थोडासा होता, कारण आजूबाजूला तेच लोक असायचे सगळे. तो होतोच आपल्यावर. आणि तुम्ही जर महाराष्ट्रीयन ब्राह्मण असाल, नागपुरात जन्म झाला असेल तर तो असल्याशिवाय राहतच नाही, तुमच्यावर परिणाम होतोच. त्याच्यातून बाहेर येणं फार कठीण आहे. मला स्वतःचं खूप कौतुक वाटतं की मी त्यातून बाहेर आलो. तर अशा रीतीने मग जेव्हा मी 2014 नंतरचं मी बोलत होतो, ज्याला हळूहळू एक एक सगळं ते पदर उलगडत गेले आणि ते हिंदुत्वाचा जो विखार आहे तो जसा असा वाढताना बघितला, तेव्हा मी एक दंडक असतो. तुम्ही इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार, एक तर मला बोलण्याची काही बिलकुलच सवय नाही. मी यूट्यूब चॅनलवर गेल्या 3 वर्षामध्ये बोलतो, पण यूट्यूब चॅनलवर बोलणं, प्रत्यक्षात भाषण वगैरे देणं ही एंटायरली इट्स अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. आणि मला इंग्रजीचीच इतकी सवय गेल्या 32-33 वर्षापासून आहे की मराठी मी लिहू शकतो, उत्तम लिहू शकतो, पण बोलणं वगैरे हे माझ्या दृष्टीने फार, कारण सवयच नाही कधी. मेंटल प्रोसेस हे इंग्रजीतलीच असल्यामुळे मला शंका होती. मी आलो त्याला मी तसं माझं जाहीर भाषण पहिलं हेच आहे. याच्यापूर्वी मी कधी असं जाहीर भाषण केलेलं नाही आहे. तर ते 2014 नंतर हे सगळं जे घडताना बघितलं तेव्हा मी तो दंडक इंडियन एक्सप्रेसचा होता. इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार तुम्हाला कधीच कुठल्या चॅनलवर दिसणार नाहीत, कुठल्याच डिबेट्समध्ये वगैरे. तो एक दंडक आहे, काही नियम नाही. आम्हाला कोणी सांगत नाही असं की तुम्ही जायचं नाही, जायचं असेल तर विचारून जा, एवढंच होतं. पण साधारणतः तुम्ही बघाल की कुठल्याच चॅनल्सवर इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार डिबेट्समध्ये नसतात. ते चांगलं आहे माझ्या दृष्टीने. ते जे डिसिप्लिन आहे, ती शिस्त खूप चांगली आहे. पत्रकारांनी न्यूट्रली आपलं काम करायचं आणि आपल्या घरी जायचं, असंच असलं पाहिजे. पण 2014 नंतर मला असं प्रकर्षाने जाणवायला लागलं की असं नाही आहे, म्हणजे असं आता नाही राहू शकत. मी तो नियम तोडला. म्हणजे मी कुठल्या चॅनल्सवर जात नव्हतो, पण मी फेसबुकमध्ये केव्हा तरी लॉग इन केलं होतं 2006-07 मध्ये. आणि मी त्याच्यावर मी कधी उघडूनही बघायचो नाही फेसबुक. मला काही त्यात इंटरेस्ट नव्हता. पण एकदा आमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आमचं खूप जोरदार या विषयावर भांडण झालं माझं. आणि तेव्हापासून मी ठरवलं की आपण आता ॲक्टिव्ह आहेच आणि दुसरा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, काउंटर करण्याची जी एक्सरसाइज ती आपण सुरू करायची, हे मी ठरवलं जाणीवपूर्वक. आणि ते कदाचित संपादकांना आपल्या आवडणार नाही की हे तू काय करतो आहे, यू आर नॉट सपोज टू बी रायटिंग ऑल दीज ऑन सोशल मीडिया, असं ते मला म्हणतील. तर मी त्यांना सांगेन की नो, दिस इज टाईम टू स्टिक वन स्नेक आउट अँड डू समथिंग अबाउट इट. शांत राहून चालणार नाही. पत्रकार आहे म्हणजे काय, मी पत्रकार पण या देशाचा नागरिक आहे ना. मी या देशाचा नागरिक आहे, जबाबदार नागरिक आहे. मला जर जबाबदार नागरिक म्हणून काम करायचं असेल तर तेव्हाच त्याच्यानंतरच मी पत्रकार म्हणून काम करू शकेल. जेव्हा या देशामध्ये पत्रकारितेसाठी योग्य वातावरण निर्माण होईल तेव्हाच पत्रकारिता चांगली होईल. त्याच्यामुळे मी हे करणार. तुम्ही मला विरोध केला तरी मला जे वाटतं ते मी लिहिणार.
अर्थात ते आपल्या वर्तमानपत्राच्या कुठल्याच नीती नियमांच्या विरोधात राहणार नाही एवढं मी तुम्हाला प्रॉमिस करतो, असं मी त्यांना म्हणेन, असं मी ठरवतो. पण त्यांनी मध्ये कधीच मला विरोध केला नाही. माझे पुष्कळचे संपादक माझे हे फेसबुक फ्रेंड आहेत इंडियन एक्सप्रेसचे, ते रोज वाचत होते त्यावेळेला मी जे काही लिहित होतो ते. पण त्यांनी कधीच मला फोन करून किंवा मेसेजने की हे तू काय करतो आहे, करायचं नाही वगैरे कधी म्हटलं नाही. ते अतिशय ब्रॉड माइंडेड, अतिशय चांगले आणि हाडाचे पत्रकार आहेत सगळे. मी त्यांना खूप मानतो. त्यांनी तेव्हापासून मी फेसबुकवर ॲक्टिव्ह झालो आणि मी खूप काही काही लिहायला लागलो त्याच्यावर. ज्या ज्या घटना व्हायच्या त्याच्यावर कमेंट्स करायला लागलो. आणि अर्थात त्याला फॉलोईंग खूप नव्हतं, कारण दुसऱ्या बाजूलाच खूप जास्त उत्मा झालेली मंडळी खूप होती आणि तोच पॉईंट ऑफ व्ह्यू खूप मोठा ब्लोअप करून यायचा. पण मी लिहायचं, कारण मला ते असं आतून खुमखुमी वाटायची, याच्याविरुद्ध लिहिलं पाहिजे. कारण वर्तमानपत्रात तर लिहू शकत नव्हतो, जिथपर्यंत मी वर्किंग जर्नलिस्ट होतो तिथपर्यंत लिहू शकत नव्हतो, मला तशी परवानगीच नव्हती. मग मी ज्याला रिटायर झालो त्याच्यानंतर मग मी रेग्युलरली लिहायला लागलो. स्क्रोलमध्ये, द न्यू इंडियन एक्सप्रेस, मनी कंट्रोल वगैरे या सगळ्या पोर्टल्सवर इकडे तिकडे मी लिहायला लागलो. आणि मला जे संघाचं वगैरे माझं जे आकलन आहे किंवा एकूण पॉलिटिकल प्रोसेसेस ज्या देशातले त्याच्याबद्दल माझं जे आकलन त्याबद्दल लिहायला लागलो. यूट्यूब चॅनलवर मला मी पहिल्यांदा मला पुणे इंटरनॅशनल सेंटरला डॉक्टर विजय केळकरांनी, त्यांचा माझा परिचय होता, कारण ते विदर्भाच्या समितीचे अध्यक्ष होते, जी असंतुलन विकासाचा जो आहे त्याच्यावर जी त्यांची समिती होती, केळकर समिती, त्याचे अध्यक्ष होते. त्यावेळेला ते विदर्भात एकदा आले होते आणि त्यांनी स्टेक होल्डर्ससोबत मिटिंग केली. त्यात मी पत्रकार म्हणून त्यांनी मला भेटले. तेव्हापासून ही टूक अ लायकिंग फॉर मी. तर त्यांनी मला पहिल्यांदा पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या एका लेक्चरसाठी बोलवलं. ते कोविडच्या पिरियडमध्ये असल्यामुळे ते ऑनलाईन होतं. तर त्याच्यानंतर मी लिहित गेलो आणि यूट्यूब चॅनल्सवर मला त्या आशुतोषनी पहिल्यांदा बोलवलं, कारण मी त्याच्याशी आम आदमी पार्टीवर एक लेख लिहायचा होता म्हणून मी आशुतोषशी बोललो होतो आम आदमी पार्टी समजून घेण्यासाठी. तर त्यांनी मला पहिल्यांदा यूट्यूब चॅनलवर त्यांनी मला बोलवलं आणि तेव्हापासून मी अनेक यूट्यूब चॅनल्सवर असतो आणि बोलतो. आणि मी खूप बेधडक बोलतो. मला खूप लोक म्हणतात इतकं कडक बोलण्याची काय गरज आहे, ते टार्गेट करतील. म्हणलं काही हरकत नाही, आय डोंट केअर. यांना घाबरून जर आपण जगत राहिलो तर यांचं तर पूर्ण फावेल आणि फोफावेल. त्याच्यामुळे आपण अगदी धीटपणाने सगळं हे केलं पाहिजे, हे मी तेव्हापासून ठरवलं आणि ते करतो आहे. तर यांचा हिंदू राष्ट्राचा प्रोजेक्ट काय आहे, आपण या विषयाकडे वळू. हिंदू राष्ट्राचा प्रोजेक्ट काय आहे, यांच्या प्रेरणा काय. यांच्या प्रेरणा म्हणजे हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. अर्थात म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ते म्हणतात, ते स्पष्ट म्हणतात आणि त्याच्यामध्ये काही ते लपवत नाही आहेत ते आपल्यापासून. ते काय करतात ते सगळ्यांना स्पष्ट दिसतं आहे. त्यांना जे काही लपवायचं ते बरोबर लपवतात, पण ते आपल्याला लक्षात येतं. कारण की इतके वर्ष ते जे करतात आहे त्यांच्या सगळ्या इन्स्टिंक्ट्स आपल्याला माहीत झालेले आहे. त्याच्यामुळे कोणत्या त्यांच्या करण्यामध्ये काय उद्देश आहे हे आपल्याला कळतं. तर त्यांची मूळ प्रेरणा हिंदू राष्ट्र स्थापन करायचं. आणि ते हिंदू राष्ट्र कसं असेल तर त्या हिंदू राष्ट्रामध्ये मुसलमानांना सेकंड ग्रेड सिटिझन करायचं, एवढाच त्यांचा प्रोजेक्ट आहे. बाकी त्यांना काहीच येत नाही, त्यांना दुसरं काहीच येत नाही. म्हणजे रामगुहा अगदी करेक्ट, रामगुहांनी संघाचं वर्णन करेक्ट केलं आहे की यू कॅन डिस्क्राईब RSS आयडियोलॉजी इन 5 words की वी विल शो मुस्लिम्स देअर प्लेस. एवढंच. आम्हाला मुसलमानांना त्यांची जागा दाखवून द्यायची. कशा करता, तर मुसलमानांनी आमच्यावर खूप अत्याचार केले केव्हा तरी भूतकाळामध्ये. तर हे बरोबर आहे, कारण की मुसलमानांनी असं केलं वगैरे वगैरे. तर म्हटलं मग तुम्ही दलितांवर अत्याचार केले, मग काय करायचं. दलितांनी बदला घ्यायचा तुमच्याकडून. जे तुम्ही मुसलमानांसोबत करताय ते दलितांनी ब्राह्मणांसोबतही केलं पाहिजे ना. मग हे मान्य करा. इकडे तुम्ही दलितांनाही विरोध करता, त्यांच्या रिझर्वेशनलाही विरोध करता, इकडे मुसलमानांनाही विरोध करता. खरं म्हणजे मुसलमानांपासून तुम्हाला तुमचं राज्य तर मिळालेलं आहे. तुम्हाला मुसलमानांनी तुमच्यावर राज्य केलं हे तुमचा तो ग्रीव्हान्स आहे, पण तो तुम्हाला तर रिस्टोर झाला आहे ना. तुम्हीच तुमचे राज्य करते आहे. दलितांचं जे अवमूल्यन या समाजात तुम्ही केलं ते रिस्टोर झालं आहे का. ती प्रोसेस पूर्ण नाही झालेली आहे. ती फक्त थोड्या अंशी पूर्ण झाली आहे. त्यांना तुम्ही रिझर्वेशन दिलं एवढंच, पण त्यांना पूर्ण तुमच्या बरोबरीने येण्यासाठी जे हवं आहे ते तुम्ही दिलं आहे का. त्यांचा प्रोजेक्ट तर अपूर्ण आहे ना अजून. मग त्यांनी तुमच्या विरुद्ध बदला घ्यायला आता हरकत नाही, कारण की तुम्ही त्यांना जे हवं आहे ते अजून दिलं नाही. अर्थात तुम्ही देणारे होता कोण. आम्ही देऊ म्हणजे काय, आपण त्यांना दिलं नाही. आपण ज्याला या टर्मिनलला मी बोलतो त्याला आपण कोणीतरी देणार आहे असं आपण म्हणतो, पण त्यांना जे मिळायला हवं ते मिळालं आहे का, नाही मिळालं आहे. कारण तुम्ही देत नाही आहे, ते तुम्ही धरून बसले आहे, तुम्ही ते पकडून बसले आहे.
मग त्यांनी तुमच्या विरुद्ध बदला घेतला पाहिजे. मग तुम्ही ते ज्यावेळेला म्हणतात की ब्राह्मणाच्या बायकांना आम्ही आमच्या घरी भांडे घासायला लावू, तर तेव्हा तुम्हाला त्याचा राग का बरं येतो? तुम्ही त्यांच्या बायकांना शतकानुशतकं तुमच्या घरी जे काय करायला लावलं असेल, गोळवलकरांचं तर भाषणच आहे, त्याच्याबद्दल सगळीकडे आलेली आहे. कुठेतरी इंदोरला काय उज्जैनला त्यांनी म्हटलं होतं की तिकडे केरळमध्ये जो वर्णसंकराचा प्रयोग व्हायचा तो खूप उत्तम होता. म्हणजे नमुद्री ब्राह्मणांकडे इतर जातींच्या मुलींना पाठवायचे लग्न झाल्यानंतर की पहिलं मूल हे नमुद्री ब्राह्मणाकडून झालं पाहिजे, हे सगळं उत्तम होतं. त्यांचा प्रयोग हिटलरनी केला ना, ते म्हणजे प्रोजेनी कशी इम्प्रूव्ह करायची हा जो प्रयोग हिटलरनी केला आहे, हिटलर हा त्यांचं इन्स्पिरेशन आहे. जे 75-80 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये घडलं ते तुम्ही आत्ता त्या बाबतीत तुम्ही काळाच्या जगाच्या किती मागे आहात. ते त्यांनी 75-80 वर्षापूर्वी केलं, तुम्हाला आत्ता करायचं आहे भारतामध्ये. काय भयंकर आहे हे. आणि हे हिटलरला ते मानतात हे तर म्हणजे ते तसं त्यांनी कुठे गोळवलकरांनी लिहिलंच आहे ते की हिटलरचा मार्ग हा आपला मार्ग आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता हे संघप्रमुख म्हणतात की आम्ही ते कालसुसंगत जे नाही आहे ते आता गोळवलकरांच्या पुस्तकातून काढून टाकलं. याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला ते कालसुसंगत होतं असं म्हणण्यासारखं झालं नाही. त्यावेळेला सुद्धा ते कालसुसंगत नव्हतंच, आज तर नाहीच आहे. त्यावेळेला होतं का मुसलमानांची कत्तल करणे किंवा मुसलमानांना सेकंड रेट सिटिझन हे काय त्यावेळेला कालसुसंगत होतं? ज्यावेळेला गोळवलकरांनी म्हटलं होतं मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे आपले खरे शत्रू असं त्यांनी म्हटलं होतं. हिटलर हा आपला आदर्श आहे असं त्यांनी म्हटलं होतं. हे त्यावेळेला कालसुसंगत होतं का? त्यावेळेला नव्हतं. तुम्ही आता ते छद्मपणाने बाहेर केलेलं आहे ना जगाला दाखवण्यासाठी की नाही आता आम्ही ते काय मानत नाही, ते त्यांनी म्हटलं असेल त्यावेळेला. पण असं म्हणायचं की त्यावेळेला म्हटलं ते चूक होतं त्याच्यामुळे आम्ही ते आता काढलं आहे संगत असं म्हणण्यासारखं आहे. तर एक मराठी वर्तमानपत्राचे संपादक माझे मित्र आहेत, ते संघाकडे कळलेला तो पेपर आहे. आम्ही एका ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून एकत्र गेलो होतो. माझे चांगले मित्र आहेत, ते तसे सज्जन आहेत. खूप संघामध्ये खूप लोक असे आहेत जे खूप एक व्यक्ती म्हणून खूप सज्जन आहेत. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे पाहून वाटतं की ही स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. माझ्या पत्नीचे जे आजोबा होते ते वारले अण्णाजी पांढरी पांडे, ते विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ मंत्री होते. माझ्या पत्नीकडचे आणि माझ्या इकडचे सगळे खूप नातेवाईक सगळे संघवाले आहे. तर ते म्हणजे त्यांच्यासारखा माणूस एक व्यक्ती म्हणून त्यांच्यासारखा चांगला माणूस मी माझ्या आयुष्यात दुसरा बघितला नाही. तर संघामध्ये असे खूप लोक आहेत जे व्यक्ती म्हणून खूप सज्जन आहेत, इंडिव्हिज्युअल्स म्हणून खूप सज्जन आहेत, पण त्यांच्या डोक्यामध्ये तो किडा आहे. ते मुसलमानांचा किडा त्यांच्या डोक्यात पक्का घुसवला, लहानपणापासून घुसवला आहे, तो जात निघत नाही तो. तर यांचा जो हिंदू राष्ट्राचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे सगळं आहे, हे सगळं भयंकर आहे. आणि ते फक्त मुसलमानांपुरतं मर्यादित नाही आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जे वाटतं ना की संघ म्हणजे अँटी मायनॉरिटी असं नाही आहे. संघ हा मुसलमानांविरुद्ध जेवढा नाही आहे तेवढा तुमच्या आमच्या विरुद्ध आहे. तो अशा हिंदूंविरुद्ध जास्त स्ट्रॉंगली उभा राहतो जे सेक्युलर आहेत. त्यांचा खरा शत्रू मुसलमान नाही आहे, त्यांचा खरा शत्रू ख्रिश्चन नाही आहे, त्यांचा खरा शत्रू तो हिंदू आहे जो एक इग्लॅटेरियन किंवा एक सेक्युलर सोसायटीचं ज्याचं ॲस्पिरेशन आहे असा जो हिंदू आहे तो त्यांचा खरा शत्रू आहे. म्हणून तर आपण बघतो दाभोळकर, पानसरे वगैरे यांच्या हत्या का होतात? मुसलमानांच्या ज्या हत्या होतात त्या रस्त्यावर जे लिंचिंग वगैरे करतात येतात ते सगळं ते तर सगळे तो त्यांचा एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोजेक्ट आहे. म्हणजे एक त्याला काय म्हणतात कंट्रोल्ड व्हायलन्स हा त्यांचा एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोजेक्ट आहे. ज्या लोकांना असं वाटतं की ते मुसलमानांचं जेनोसाईड करतील, नाही करणार, ते खूप हुशार आहेत. म्हणजे मी तुम्हाला ते संपादकाचं सांगत होतो की ते जे संपादक आहेत जे माझ्यासोबत आले होते रिसोर्स पर्सन म्हणून, आम्ही परतीच्या प्रवासात असताना ते असाच विषय निघाला. ते म्हणाले की एकदा समाजवाद्यांचा आणि संघवाल्यांचा खूप जोरदार वाद झाला आणि त्यात आम्ही हिटलरची बाजू घेऊन बोललो, संघवाले हिटलरची बाजू घेऊन बोलले आणि समाजवादी तिथून पळून गेले असं ते कोणत्या केव्हा झालं होतं मला माहीत नाही. ते सांगत होते असं काहीतरी झालं होतं म्हणून. तर ते मला त्यातले बारीक डिटेल्स आठवत नाही, पण हे त्यांनी म्हटलं. आणि मी त्यांना म्हटलं बापरे, हिटलरची बाजू घेऊन संघवाले बोलले? हा म्हणे राष्ट्रनिर्मिती तर केलीच ना म्हणे त्यांनी, ही तर गोष्ट तुम्ही निर्विवाद आहे,
हिटलरनी राष्ट्रनिर्मिती केली ना, त्यांनी मोठं एक अतिशय बलाढ्य राष्ट्र निर्माण केलं. हे तुम्ही कसं काय डिनाय करू शकता? म्हणजे त्यांच्या दृष्टीने हिटलरनी बलाढ्य राज्य निर्माण केलं, राष्ट्र निर्माण केलं. ही गोष्ट त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांनी 60 लाख ज्यूसची कत्तल केली, याच्यापेक्षा हिटलरनी एक बलाढ्य राष्ट्र निर्माण केलं, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. मग ते 60 लाख ज्यूसची हत्या केली तर ते काय ठीक आहे, ते काय असं वगैरे, म्हणजे असा तो आविर्भाव मला दिसला त्याच्यामध्ये. इतकं ते भयंकर आहे विचार करण्याची पद्धत. तर त्यांना त्या पद्धतीने मुसलमानांचं शिरकाण नाही करायचं आहे. ते खूप हुशार आहेत, ते खूप चत्रे आहेत. चत्रे हा शब्द आहे, चतुरसुद्धा हा खूप सुसंस्कृत शब्द आहे. चत्रे म्हटल्यानंतर एक त्याच्यामध्ये एक थोडासा तिरकसपणा आहे. ते चत्रे आहेत, ते कंट्रोल्ड व्हायलन्स करतील, ते जेनोसाईड कधीच नाही करणार. ते फक्त 10-15 दिवसांनी महिन्यातून 2-3 अशा घटना करतील की ज्याच्यामुळे मुसलमान नेहमी टेंटरहुक्सवर राहतील, की आपण म्हणजे ते सतत घाबरलेले राहतील. त्यांना सतत घाबरलेल्या स्टेटमध्ये ठेवायचं, हा त्यांचा प्रोजेक्ट, म्हणजे ही त्यांची मेथडॉलॉजी आहे. ते सरसकट मुसलमानांचं शिरकाण करतील वगैरे असं काही होणार नाही. तो जो कोणी यती नरसिंहानंद वगैरे जो आहे, तो जे म्हणतो त्याला काही फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. ते काही हे लोक करणार नाहीत. ते करतील कंट्रोल व्हायलन्स. आणि असं करताना ते गरीब मुसलमानांना वगैरे रस्त्यावर मारणे किंवा त्यांना धमकावणे वगैरे हे सगळं ते करतात. आणि आपण आत्ता जे आज बोलत होतो त्याच्यानुसार की यांनी अशी एक आर्मी, व्हिजिलांटे आर्मी तयार केली आहे, ज्याला शॅडो आर्मीज असं एक पुस्तक आहे आपल्या त्या पत्रकाराचं धीरेंद्र झाचं. अशा आर्मीज तयार केल्या आहे आणि डेलिगेट केली आहे रिस्पॉन्सिबिलिटी, व्हायलन्सची रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला शौर्य म्हणतात. ते शस्त्रपूजा करतात आणि हिंदू अभि जागा आहे आणि आपल्याला शौर्य गाजवायचं व त्यांची एकल गीतं असतात, त्याच्यामध्ये हे सगळं असतं. ते तुम्ही नीट ऐकले असाल तर ते फार मजेदार असतात. आणि असं म्हणायचं की हिंदूंचा शौर्याचा खूप इतिहास आहे. मग शौर्याचा इतिहास आहे तर आता शौर्य कशाला गाजवायचं आहे? म्हणजे शौर्याचा जर इतिहास आहे आणि तुमचं काहीच वाईट नाही झालं, मग आता काय आहे? आता शौर्य कशासाठी गाजवायचं आहे? आणि इतके वर्ष गुलामी कशी राहिली? तुम्ही जर शूर होते तर तुम्ही गुलामीमध्ये कसे राहिले? तुम्ही जर त्याला गुलामी मानत असाल तर तुम्ही मानता ना त्याला गुलामी, तुम्ही मानता. मग गुलामीमध्ये तुम्ही शूरवैर होते तर राहिले कसे गुलामीमध्ये? तुम्ही शूर नव्हते याचा अर्थ. मग एकीकडे शूर आहे असंही म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं की नाही आपला हा विकनेस होता, आपला सर्वधर्मसमूह हा आपला विकनेस आहे, आपली कमजोरी आहे, ही आपण दूर केली पाहिजे. गांधींनी सगळ्या हिंदू समाजाला नेभळट बनवलं अहिंसेच्या. आता तर म्हणाले भैयाजी जोशींचं वाक्य आहे, मला वाटते कुठेतरी पुण्याला वगैरेच म्हणाले, भैयाजी जोशी जे सरकारी अभाव होते संघाचे, त्यात त्यांचं वाक्य आहे की कधी कधी अहिंसा हे चांगला आहे, पण अहिंसा टिकवायची असेल तर कधी कधी हिंसा करावी लागते, असं म्हणाले ते. आणि दुसरं वाक्य त्यांचं असं होतं की धर्माचं रक्षण करायचं असेल तर कधी कधी अधर्म करावा लागतो. त्याचं उदाहरण देतात ते, किती बुद्धीशी वैर आहे तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की पांडवांची बाजू ही धर्माची बाजू मानली जायची आणि कौरवांची बाजू ही अधर्माची बाजू मानली जायची. पण ज्यावेळेला युद्ध आलं त्यावेळेला कौरवांनी तर नियम युद्धाचे पाळले, पण पांडवांनी नाही पाळले, कारण की त्यांना ते युद्ध जिंकायचं होतं, कारण धर्माचा विजय व्हायला हवा होता ना. अरे बाबा, पण जे अधर्मी होते ते नियम कसे पाळतील? ते जर अधर्मी होते, बुद्धीशी वैर बघा किती आहे, अधर्मी लोक नियम कसे पाळतील? ज्यांनी नियम पाळले ते धर्माला धरून चालत होते असा त्याचा अर्थ होतो. पण असं बोलायचं, अशा प्रकारचा एक डिस्कोर्स उभा करायचा. आणि त्यांचे जे अंधभक्त आहेत त्यांना काय भैयाजी बोलले काय सुंदर. त्याच भैयाजी जोशींचं मी नागपूरला एक भाषण स्वतः कव्हर केलं होतं. अतिशय सुंदर बोलले होते ते रिझर्वेशन या मुद्द्यावर. कोणाला असं वाटावं की हे किती दलित प्रेमी आहेत, इतकं ते सुंदर भाषण होतं. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की दलितांना किंवा यांना रिझर्वेशन तिथपर्यंत मिळालं पाहिजे जिथपर्यंत ते स्वतः म्हणत नाहीत की आम्हाला आता नको, तिथपर्यंत ते मिळत राहिलं पाहिजे, असं ते बोलले होते. कधी असं म्हणायचं, कधी म्हणायचं की त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. सतत लोकांना कन्फ्यूज करत ठेवायचं, लोकांना सतत की यांचं निश्चित त्यांच्या मनात काय आहे हे कळू द्यायचं नाही. हा कावा आहे. या पद्धतीनेच ते सतत आपलं काम करत असतात. तर या पूर्ण प्रोजेक्टमध्ये मुसलमानांना कंट्रोल्ड व्हायलन्सनी सतत घाबरवत ठेवायचं आणि त्यांना सेकंड रेट सिटिझनमध्ये कन्व्हर्ट करायचं. ते कसं ते हळूहळू ते खूप सिस्टमॅटिकली करतात आहे.
ज्यावेळेला मोहन भागवत असं म्हणतात की हमारे पुरखे तो एक ही थे, हमारे जीन्स एक ही है, पुरखे तो एक ही थे, आपकी पूजा पद्धति चाहे कोई भी हो, लेकिन हमारे पुरखे एक ही थे, आपका मूल तो हिंदू ही है, तो आप हिंदू परंपराओं को मानिए, आप हिंदू ही है। इस देश में जो पैदा हुआ वो हर एक व्यक्ति हिंदू है, चाहे वो क्रिश्चियन पूजा पद्धति वाला हो, चाहे इस्लामी पूजा पद्धति को फॉलो करता हो, लेकिन है वो हिंदू ही। बाळासाहेब देवरस म्हणायचे की नाही नाही, हिंदू तोच, जो हिंदू घरामध्ये जन्माला आला तोच हिंदू, ते स्पष्टतेने म्हणायचे। मोहन भागवत असं म्हणतात, म्हणजे ते सतत काहीतरी या बोटा इथून की त्या बोटावर असं करत राहायचं आणि लोकांना कन्फ्यूज करत राहायचं। मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये जी एक भाषण मालिका त्यांची होती, 3 दिवस ते बोलले होते, त्याच्यामध्ये ते काल सुसंगत नाही हमने निकाल दिया वगैरे, त्याच्यामध्ये ते हे म्हणाले की हमारे जीन्स एक ही आहे। मग ते मुसलमान, मग त्यांना मारता कशाला तुम्ही? ते तुम्ही एकाच पुरख्यांचे जर वंशज आहात तर मग त्यांच्याविरुद्ध एवढा आकस कशा करता? तर ते आणि असं तुम्ही हिंदूंच्या परंपरा माना आणि तुम्ही या देशातलेच त्यांची सतत लॉयल्टी टेस्ट घेण्याचा प्रयत्न करा। तुम्ही किती लॉयल आहात? हिंदू किती लॉयल असतात आपल्या देशाशी? मी नेहमी म्हणतो की भ्रष्टाचार या देशामध्ये जेवढा आहे तेवढा जगातल्या फार कमी देशांमध्ये आहे। कुठल्याही ऑफिसमध्ये जा, मग तो संघामध्ये जाणारा माणूस असला तरी तो भ्रष्टाचार करतो। मी पाहिलं, माझ्या संघाच्या एका संस्थेकडून माझ्या घरासाठी लोन घेतलं होतं माझ्या वडिलांनी, त्यावेळेला त्यांची ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा काहीतरी होतं, तेव्हा तिथे एक व्यक्ती होते, नाव नाही घेणार मी त्यांचं, संघाचे स्वयंसेवक, त्यांनी त्यावेळेला ते लोन मंजूर करून घेण्यासाठी 15,000 रुपये घेतले होते। ज्यावेळेला तुम्ही एक हिंदू दुसऱ्या हिंदूला नाडतो अशा रीतीने, तर तुम्ही कसले आले देशप्रेमी? भ्रष्टाचार, एक हिंदू दुसऱ्या हिंदूला या देशात सगळीकडे नाडतो पैशासाठी। अडाणी कोण आहे आणि तो कोणाला लुटतो आहे? तो हिंदूंना लुटतो आहे ना, तो काय मुसलमानांना नाही लुटत आहे। मग तो कसला आला देशप्रेमी? तुम्ही कसले आले देशप्रेमी? भ्रष्टाचार करणारे कोण आहेत? सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये कोण आहेत? मुसलमान किती आहेत सरकारी ऑफिसमध्ये? ख्रिश्चन किती आहेत? सगळे तर हिंदूच आहेत जवळजवळ। मग ते सगळे भ्रष्टाचार, हिंदू कसला आला देशप्रेमी? सर्वसाधारणपणे तुम्ही हिंदू असले तर तुम्ही तुमचं या देशाशी नाळ असतेच वगैरे असं आपण जे मानतो ते कितपत खरं आहे? जेवढी तुमची असते नाळ तेवढीच मुसलमानाची असते, तेवढीच ख्रिश्चनाची असते, काहीच फरक नाही। तो तुमच्यापेक्षा कमी लॉयल आहे असं वगैरे काही नाही आहे। ती लॉयल्टी टेस्ट तुम्ही त्याच्याकडून घेणारे होता कोण? तुम्ही किती लॉयल आहात हे पहिले पहा। एका संघाच्या घरातल्या व्यक्तीने, जो संघात काही खूप गेला नाही पण त्या संघाच्या घरात लहानाचे मोठे झालेले माझे मित्र आहेत, त्यांचा एका युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर पदासाठी ते सगळ्यात लायक होते आणि त्यांचा ही वॉज ऑन द टॉप ऑफ द लिस्ट, म्हणजे ही शुड हॅव बीन चोजन, कारण त्या युनिव्हर्सिटीचे ते, मी नाव नाही घेणार, युनिव्हर्सिटीचे नाव नाही घेणार, कारण ते क्लिअर होऊन जाईल कोणाला मी काय बोलतो आहे ते। ॲक्टिंग व्हाईस चान्सलरही होते, प्रो व्हाईस चान्सलरही होते। त्यांना व्हाईस चान्सलर पद मिळू नये याच्यासाठी संघाने प्रयत्न केला, संघाच्या लोकांनी, कारण की व्हाईस चान्सलर पद मिळवून देण्यासाठी जे एक व्यक्ती, त्यांनी संघाचा व्यक्ती आहे तो काही त्याचा युनिव्हर्सिटीमध्ये कोणी अधिकारी नाही आहे, पण यांचा एक आहे विचार मंच, काहीतरी नाही शिक्षण मंच आहे यांचा एक, तर ते सगळं ठरवतात कोण कोणत्या पदावर बसेल। मग तो लायक असो का नसो, तो आपला गुलाम असला पाहिजे असं आहे ते। सगळीकडे असंच आहे, सगळ्या व्हाईस चान्सलरच्या निवडींमध्ये हे सगळं चालतं। त्या व्यक्तीला काय त्याच्या विरोधात गेलं, तो संघाचाच फॅमिलीतला माणूस, त्याला नाही होऊ दिलं यांनी, कारण की त्यांनी संघाच्या एका, ज्यावेळेला ते ॲक्टिंग व्हाईस चान्सलर होते त्यावेळेला संघाच्या एका इन्स्टिट्यूटला आउट ऑफ द टर्न जाऊन परवानगी दिली नाही, कारण नियमात बसत नव्हतं। तर अगदी संघाच्या सर्वोच्च व्यक्तीकडून वगैरे फोन की करून टाका, कसं काय करून टाका, नियमात नाही बसत ना। ते म्हणाले की नाही, आपण असं करू, नियमात बसू, मग आपण करू। तो राग की यांनी ते आपल्या इन्स्टिट्यूटला परवानगी नाही दिली, तो राग, त्याच्यामुळे त्यांचं व्हाईस चान्सलर ते नाही होऊ शकले। सगळ्यात लायक माणूस माझ्या जवळचे मित्र आहेत, असं आहे। म्हणजे ते काय फक्त मुसलमानांविरुद्ध आहेत किंवा ते ख्रिश्चनांविरुद्ध आहेत किंवा कम्युनिस्टांच्या विरुद्ध, त्यांच्या मते
जो संघाचा विरोधक आहे ते सगळे कम्युनिस्ट. बुद्धीशी वैर किती आहे. अच्छा तू BJPवर टीका करतो म्हणजे तू काँग्रेसवाला आहे. असं नाही आहे, मी काँग्रेसवाला. ज्याला काँग्रेस होती त्याला काँग्रेसवर टीका कर. मी पत्रकार आहे. तर ती म्हणे अरे तू कसा काय एकदम काँग्रेसवाला झाला. म्हटलं नाही, मी काँग्रेसवाला नाही झालो आहे, मी न्यूट्रल आहे. तर असं ते आहे. म्हणजे त्यांचे शत्रू ते हिंदू जास्त आहेत जे त्यांच्या विचारधारेला काउंटर करतात. कारण हिंदूंकडूनच जर हिंदूंच्या विचारधारेला विरोध झाला तर तो विरोध खूप महत्त्वाचा असतो आणि तो खूप काय म्हणतात त्याला इफेक्टिव्ह असतो. मुसलमानांनी विरोध केला तर त्यांना तो हवाच आहे, कारण त्याच्यामुळे त्यांची बाजू शार्पन होते असं त्यांना वाटतं. पण हिंदूंच्याच मेजॉरिटीमधून समजा त्यांना विरोध झाला तर त्यांना त्याचा जास्त मोठा अडसर होतो. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यांना विवेक देशपांडेचा जास्त राग येईल. अर्थात त्यांना राष्ट्रवादी मुस्लिम पण नको आहेत, हेही आहे. ते नुसतं म्हणतात की मुसलमानांनी या देशाशी हे झालं, समरस झालं पाहिजे वगैरे वगैरे असं म्हणतात. पण असा मुसलमान त्यांच्या दृष्टीने जास्त घातक आहे जो या देशाच्या परंपरेशी जुळलेला असतो. याचं साधं एक उदाहरण म्हणजे त्या कुठे ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये कोणीतरी एक तो इम्रान खान का संस्कृत शिकवणारा एक मुस्लिम युवक तो सिलेक्ट झाला. त्याचे वडीलसुद्धा संस्कृतचे पंडित होते. एवढंच की त्यांनी आपला धर्म नाही सोडला. तर तो त्याला दुबे, मिश्रा, शुक्ला वगैरे नावाचे विद्यार्थी 20 विद्यार्थी उपोषणावर बसले. आम्ही मुसलमानाकडून शिकायचं का संस्कृत, आम्ही नाही शिकणार असं त्यांनी उपोषण केलं आणि त्याला नाही दिलं त्यांनी ते पद. अजून काय पाहिजे तुम्हाला. एखादा मुसलमान जर संस्कृत पंडित झाला तर त्याला तर तुम्ही डोक्यावर बसवलं पाहिजे. तुम्ही म्हणता ना राष्ट्रवादी मुसलमानांना आमचा विरोध नाही, मग तो कोण होता. त्याला तुम्ही का बरं त्याची नोकरी का बरं रद्दबदल ठरवली. हे बदमाश आहेत. यांना राष्ट्रवादी मुसलमानच नको आहे. त्यांना असे मुसलमान पाहिजे की जे सतत काहीतरी कुरापाती करतील, म्हणजे मग यांचं जे विचारधारा आहे ती कशी बरोबर आहे असं सिद्ध होईल. हे त्यांचं डोकं असं चालतं. संघातल्या लोकांचं डोकं असं चालतं. त्याच्यामुळे मग संघाने त्याची बाजू उचलून धरायला पाहिजे होती की नाही हा राष्ट्रवादी आहे, हा संस्कृतचा पंडित आहे, तर याला आपण ही नोकरी दिलीच पाहिजे. अशा मुसलमानांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. म्हणजे लोकांना या गोष्टीवर विश्वास बसेल की आपण मुस्लिम विरोधी नाही. अशी भूमिका घेतली या संघाने, नाही घेतली, जाऊ दिलं. त्याची नोकरी मुस्लिम मुलीला शाळेतून पहिली आली, मध्य प्रदेशमधली घटना आहे. शाळेतून पहिली आली, पुरस्कार वितरणाच्या समारंभात तिला नाही बोलवलं. 2ऱ्या नंबरच्या 3ऱ्या नंबरच्या विद्यार्थ्याला बोलवलं. त्या मुलीला ही घटना आपण सगळ्यांनी वाचलंच असेल त्यावेळेला. इतकं घृणित विचार कसा काय कोणी करू शकतो. किती घाणेरडा आहे, किती भयंकर आहे, चीड आणणारा आहे. की काय तिचा दोष काय, त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल, तिची या देशाशी लॉयल्टी कशी राहील, त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल. कठुआमध्ये काय झालं आपल्याला आपण बघितलं आहे. त्या मुलीवर 7 दिवस त्या मंदिराच्या तळघरामध्ये 2-3 अत्याचार केले, तिचा खून केला. आणि त्याच्यानंतर तिच्या बाजूनी उभ्या राहणाऱ्या वकील बाईला यांनी विरोध केला. यांनी काहीतरी ते हिंदू एकता मंच का काहीतरी स्थापन केला आणि तिला वकील मिळू नये, त्या मुलीच्या आईवडिलांना वकील मिळू नये याच्यासाठी यांनी गजब केला. हे किती भयंकर आहे. एकीकडे पसमंदा मुसलमानांसाठी आम्ही मोदीजी पसमंदा मुसलमानों के लिए कुछ करने वाले. मग ज्या रायट्समध्ये तुम्ही ज्यांना मारता ते कोण आहेत, ते काय उच्चभ्रू मुसलमान असतात का. ज्यांच्याविरुद्ध तुम्ही रायट्स करताय, मी जाणीवपूर्वक म्हणतो आणि जबाबदारीने म्हणतो. त्याचे व्हिडिओज आहेत. जातात ते मुस्लिम वस्तींमध्ये किंवा इकडे तिकडे जातात आणि मी शब्द तो उच्चारू नाही शकत, शिव्या देतात. मिया है असं म्हणून ते मधले शब्द मी नाही उच्चारत. सुसंस्कृत किंवा सभ्य समाजामध्ये ते शब्द नाही उच्चारले पाहिजे, हे उच्चारतात. हे संस्कृतीच्या गप्पा करतात. संस्कृतीच्या गप्पा करणारे हे लोक असले शब्द उच्चारतात आणि तिथे जाऊन त्यांना उत्तेजित करायचं. मग त्यांनी दगडफेक केली की म्हणायचं की हिंदूंच्या याच्यावर दगडफेक केली आहे. तर अशा रीतीने जे राष्ट्रवादी मुसलमान आहेत ते यांना नको आहेत, राष्ट्रवादी ख्रिश्चनही नको आहेत आणि त्यांना सेक्युलर हिंदूही नको आहेत.
तर त्यांचं हे जे कॅम्पेन आहे पूर्ण संघाचं हे अशा लोकांविरुद्ध आहेत. आणि तुमच्या आमच्या विरुद्ध हे जास्त आहे, कारण की आमच्या विरोधामुळे त्यांची विचारधारा जेवढी कमकुवत होते तेवढी मुसलमानांमुळे होत नाही, तेवढी ख्रिश्चनांच्या विरोधामुळे होत नाही, तेवढी हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हा आता याचं पलीकडे काय करायचं हा प्रश्न आहे. आपण काय करणार? तर आपल्या काही ऐतिहासिक चुका पण झाल्या आहेत. हे आता इतिहासाची पुनर्लेखन हे करतात आहे की असं झालं होतं आणि तसं झालं होतं आणि ते इतिहासात ह्या शिकवतच नाही, ते शिकवतच नाही, म्हणून ते काही नवीन टाकतात आहे आणि जुनं गाळतात आहे. पंडित नेहरूला जबाबदार प्रत्येक गोष्टीसाठी धरून साध्या साध्या गोष्टी कळायला काही त्यांना माहिती आहे तसं आहे, पण ते मुद्दाम जाणीवपूर्वक पंडित नेहरूंनी मिक्स्ड इकॉनॉमी का आणली? तर त्याच्यावरती तवलीन सिंग वगैरे अतिशय बिंडोकपणाने लिहित असते सतत इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे. का आणली मिक्स्ड इकॉनॉमी? साधीच शेमड्या पोराला सुद्धा कळेल असं आहे की कॅपिटलिझमचे फायदे आणि कम्युनिस्ट इकॉनॉमीचं नुकसान, स्टेट कंट्रोल्ड इकॉनॉमीचं नुकसान पूर्णपणे स्पष्ट झालं नव्हतं त्यावेळेला. कोणती इकॉनॉमीची पद्धत ही जास्त श्रेयस्कर आहे हे त्याला पुरतं सिद्ध झालं. दोघांचे फायदे तोटे सिद्ध झाले नव्हते, म्हणून त्यांनी दोन्ही अंगीकारले. अर्थात त्याच्यामध्ये स्टेट कंट्रोलचा जास्त हे होता. त्यांनी स्टील च्या इंडस्ट्रीजला का प्रिफरन्स दिला, टेक्स्टाईलला का नाही दिला, याचेही उत्तर आहेत. कारण की स्टीलची इंडस्ट्री ही डिफेन्सच्या इक्विपमेंटसाठी जास्त महत्त्वाची होती, म्हणून त्यांनी सगळं विचारपूर्वक केलं. हे त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्याविरुद्ध लिहित असतात किंवा बोलत असतात इतके शॅलो सुपरफिशियल, आणि नुसते शॅलो सुपरफिशियल त्यांना माहिती आहे पण जाणीवपूर्वक करतात. तर हे सगळं जे यांचं कॅम्पेन आहे आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये संघाबद्दल तुम्ही कधी वाचलं आहे? मी जे 10 वर्ष 10वीपर्यंत जो इतिहास त्याच्यामध्ये संघाबद्दल हे आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही लिहिलं आहे का? संघाने काय केलं, संघाने कसं देशविरोधी काम केलं हे लिहिलं आहे का? कोणीतरी इतिहासाच्या पुस्तकामध्ये कोणीतरी संघावर एक चॅप्टर वाचला आहे का कधी? हात वर करा कोणी वाचलं असेल. हिंदू महासभाचा फक्त उल्लेख आहे. आर एस एस स्वातंत्र्य संग्रामात नव्हतं आणि का नव्हतं याच्यावर एक चॅप्टर पहिलेपासून जर असतं, 1947 पासून जर असतं, हे सांगितलं असतं, बिंबवलं असतं लोकांच्या मनात, तेव्हापासून एक्सपोज झालं असतं. यांना आपण लपवून ठेवलं, यांचे सगळे पापं लपवून ठेवले, हे एक्सपोज केले नाही तेव्हाच्या तेव्हा. आणि पुष्कळदा तर काँग्रेसनी यांची मदत पण घेतली, याचे पण दाखले आहेत राजकारणात. काँग्रेस या पापाचे धनी काँग्रेस आहेत, काँग्रेसवाले आहेत. आणि काँग्रेसमध्ये यांचे स्लीपर सेल्स पहिलेपासून होतेच, हे सगळीकडे घुसले, काँग्रेसमध्ये घुसले. यांनी इतकं पोखरून टाकलं आतून, सगळेच्या सगळे म्हणजे आर्मीपासून सगळीकडे यांनी इतकं पोखरत चालले होते. आणि आपल्याला कोणालाच ते आपण वर बघत होतो, कोणाला दिसत नव्हतं आतून हे काय करतात आहे, कुठपर्यंत पोहोचले आहे. सकाळी चड्डी घालून शाखेत जायचं आणि दुपारी सरकारी. तेव्हाच म्हटलं असतं की राज्यघटनेमध्ये हे राज्यघटनेनुसार किंवा आपले जे काही कायदे कानून आहेत त्याच्यानुसार हे करता येणार नाही. एक तर तुम्ही शाखेत जा, नाही तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल. कारण की तुमची जी आयडिओलॉजी आहे ही ज्या देशाच्या, तुम्हाला तुमची आयडिओलॉजी लखला म्हणजे कोणताही विचार एक्झिस्ट करायला लिबरल जी सिस्टीम आहे किंवा आपण जी समाजव्यवस्था राज्यव्यवस्था ॲक्सेप्ट केलेली आहे लिबरलिझम, त्याच्यामध्ये कुठल्याही विचारधारेला एक्झिस्ट करण्याचा अधिकार आहे, अस्तित्वात असण्याचा अधिकार आहे. आपण नक्षलवाद सुद्धा अस्तित्वात असायला काय हरकत नाही, पण त्यांची मेथडॉलॉजी आपण मान्य करत नाही. त्यांची या पद्धतीने त्यांना राज्य आणायचं आहे त्यांचं स्वतःचं, ती पद्धत आपल्याला मान्य नाही म्हणून विरोध आहे. पण नक्षलवादाची आयडिओलॉजी काही तशी चूक नाही आहे, यांची चूक आहे तरी पण एक्झिस्ट करण्याचा अधिकार आहे. तुम्ही मान्य करा तर मानत राहा असं, पण तुम्ही ती प्रत्यक्षात आणण्यासाठी किंवा त्याचा इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तुम्ही जे काही करता आहात ते सगळे या देशाच्या घटनेच्या विरोधात आहे. या घटनेमध्ये या घटनेला तुम्ही जे करताय ते मान्य नाही. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी शाखेत जाता आणि दुपारी सरकारी अधिकारी म्हणून काम करता किंवा कारकून म्हणून, ते मान्य होणार नाही. एक तर तुम्हाला सरकारी अधिकारी म्हणून सरकारी नोकरीमध्ये राहता येईल किंवा तुम्हाला शाखेत जाता येईल, दोनपैकी काहीतरी चूज करा. हे तेव्हापासूनच कडक धोरण अवलंबायला पाहिजे होतं. पण आपण लिबरल असल्यामुळे की सगळं चालवून घेतलं आणि त्याचा यांनी गैरफायदा घेतला, जसं नक्षलवादी घेतात त्याचा गैरफायदा, कायद्याचा वापर करून वगैरे. ते असा जी राज्यघटनाच त्यांना मान्य नाही
त्यातले प्रोव्हिजन्स मान्य करून त्यांचे फ्रंट्स असतात, ते फ्रंट्स अशा प्रकारचं काम करतात, तेच यांनी केलं. हे उजवे नक्षलवादी आहेत आणि यांचा एक व्हिजिलांटे फोर्स यांनी उभा केला. समाज को करना होगा. मोहन भागवत नहीं म्हणतात कि सरकार की अपनी कुछ जिम्मेदारियां होती है, सरकार वो जिम्मेदारियां निभाती है, लेकिन सारा कुछ सरकार नहीं कर सकती. बहुत से ऐसे काम हैं जो समाज को करने होंगे, समाज को करणे पडेंगे असं म्हणतात. पण ते डिफाईन नाही करत की समाजाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. डूज अँड डू नॉट्स हे डिफाईन नाही करत, ते तुमच्यावर सोडतात. तुमच्यावर सोडतात म्हणजे बजरंग दल, विश्वंद, हा त्यांचा समाजाची डेफिनेशन ही आहे. म्हणजे मी हे बाय इन्फरन्स म्हणतो आहे, कारण जे आपल्याला होताना दिसत आहे, जे करताना लोक दिसतात आहे, समाज म्हणून जे करताना दिसतात आहे, ते लोक कोण आहेत? ते यांचेच लोक आहे सगळे. समाज को क्या करना होगा की एखाद्या मुस्लिम युवकांनी हिंदू मुलीशी लग्न केलं किंवा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला झोडपायचं, त्याला मारायचं. काल झालं भोपाळमध्ये, परवा भोपाळच्या कोर्टामध्ये एक नरसिंगपूरचं एक कपल गेलं, एक मुस्लिम युवक आणि हिंदू मुलगी लग्न रजिस्टर करायला गेले. तिथे त्यांना त्या मुलाला या सगळ्यांनी मिळून खूप झोडपलं कोर्टामध्ये. इतकी मजल गेली आहे. कायदा आहे ना, राज्य तुमचं आहे, सत्ता तुमची आहे. आता हिंदू खतरे में कसा? तुम्ही सत्तेमध्ये असते, आधी नव्हता, आता कसा काय खतरेमध्ये आला? याचा अर्थ असं काही नाही, खतरे में वगैरे काही नाही आहे. यांना यांचे व्हिजिलंटे फोर्सेस अनलिश करायचे आहे. आणि मोदीच्या नावाने ते बिल नाही फाडलं गेलं पाहिजे, ते कोणी केलं? तर बजरंग दलनी केलं. मोदीची मुकसंमती होती वगैरे, मोदी त्यांना काय हात लावत नाही. हां, काय करायचं करा तुम्ही, आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही, असं आहे ते. आणि ते राजरोसपणे, उघडपणे बिलकुल चालू आहे. आणि त्याला पुरता विरोध होत नाही आहे. ही काँग्रेसकडनं सुद्धा होत नाही. ते ठीक आहे, भारत जोडो वगैरे उत्तम आहे, खूप छान, त्याचा चांगला परिणाम झाला सगळं. पण असं नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल ना याच्या विरोधात. ते कसं तुम्ही ते केव्हा उभं राहणार? सडक्यावर यावं लागेल. कारण की सगळ्याच्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स कॅप्चर केल्या आहे. कुठल्याही इन्स्टिट्यूशनचा वापर करून तुम्ही काहीही त्यांचा वाकडं करू शकत नाही. तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, तुम्ही कोणत्या कोर्टात जा, एकही इन्स्टिट्यूशन नाही की ज्याच्या थ्रू, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्यांचं किंवा तुम्ही जे सगळं चुकीचं चालू आहे त्याला तुम्ही सेटराईट करू शकाल, असं आज काहीच उरलेलं नाही. काय आहे? काहीच उरलं. आणि यांनी ते केलेलं आहे पद्धतशीर. आणि यांनी काय केलेलं आहे? इन्स्टिट्यूशन्स तर कॅप्चर केल्या आणि व्हिजिलंटे फोर्सेस सगळीकडे पसरवले आहेत. ते सगळे सोशल मीडियावर पण आहेत. ते तोंडानी व्हायलन्स करतात. म्हणजे विश्वंभर चौधरींच्या एका याच्यावरची मी एका जणाची रिॲक्शन वाचली होती. त्यांनी लिहिलं होतं की इसकी माँ नेक नहीं और इसका बाप एक नहीं, असं लिहिलं होतं विश्वंभर चौधरींना उद्देशून. इतके हे गलिच्छ संस्कृतीच्या गप्पा करतात. कसली आली संस्कृती यांची? कोणती संस्कृती आहे? असं लिहितात कोणत्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगा. आणि हिंदू संस्कृती आहे काय? कोणती हिंदू संस्कृती? कोणत्या सिव्हिलायझेशनल स्टेट असं यांचं नवीन काहीतरी यांच्या डोक्यात. नवीन नाही, जुनंच आहे. तो राकेश सिन्हा वगैरे सगळे लिहितात इंडियन एक्सप्रेसमध्ये. जे साई दीपक नावाचा एक आहे तरुण ॲडव्होकेट आहे, तो लिहितो सिव्हिलायझेशनल स्टेट. तो म्हणतो राज्यघटनेमध्ये जे काही चांगलं आहे ते काय परदेशातून आलं आहे, ते आमच्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून होतंच, असं तो म्हणतो. काय होतं तुमच्या संस्कृतीमध्ये? काय चांगलं होतं सांगा. तुमचं संगीत, तुमची कला, तुमचं सगळं जे काही वेद उपनिषद वगैरे सगळं ठीक आहे, ग्रेट होतं. त्याच्यामध्ये खूप काही काही ग्रेट गोष्टी असतील. पण त्याचा बेनिफिट कोणाला होता? 10-15% लोकांना. बाकीचे 80% लोक काय करत होते? सिव्हिलायझेशनमध्ये ग्रेटनेस केव्हा येईल? जेव्हा त्याचे बेनिफिशरीज खूप मोठ्या प्रमाणात राहील तेव्हा. 10-15 लोकांनी काहीतरी केलं म्हणजे ते ग्रेट आहे का? आणि बाकीच्यांना म्हटलं की नाही तुम्हाला ॲक्सेस नाही आहे. तो जो दाक्षिणात्य तो एक क्लासिकल वोकॅलिस्ट आहे, तो त्याच्याविरुद्धच ओरडतो आहे. त्याला किती हे लोक टार्गेट करतात. त्याला MS सुब्बलक्ष्मीच्या नावाने पुरस्कार मिळाला. त्या फॅमिलीनी सुब्बलक्ष्मीचा विरोध केला होता की नाही आणि याला नको द्यायला म्हणून. तो TN कृष्णन का काय त्याचं नाव, तो म्हणतो आहे की कर्नाटिक क्लासिकल म्युझिकवर पूर्णपणे ब्राह्मणांचा हे आहे, वर्चस्व आहे. आणि त्याच्या विरोधात तो लढतो आहे. तो स्वतः उत्तम क्लासिकल वोकॅलिस्ट आहे.
ते आहे ना तुमचं आपलं क्लास. त्यातल्या त्यात हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये असं झालं की मुसलमानांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असल्यामुळे आपण त्या ध्रुपद दमारपासून आपण मग ख्याल गायकीकडे आलो आणि ती रंजक बनवलं. त्याच्यामुळे आज आपण ते ध्रुपद दमार तर तुम्ही 10 मिनटापेक्षा सर्वसामान्य, मी सुद्धा क्लासिकल म्युझिकचा भोगता आहे पण मी 10-15 मिनटाच्या वर नाही ऐकू शकत. ते बोरिंग होतं. ते त्यांनी रंजक बनवलं ख्याल गायकी करून. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुष्कळ काहीतरी त्याच्यामध्ये एक सर्वसमावेशता आहे. पण कर्नाटिक म्युझिक पूर्णपणे ब्राह्मणी आहे असं त्याचं म्हणणं आहे. काय होतं तुमच्या संस्कृतीमध्ये ग्रेट, ज्याच्यामध्ये 80% जनतेला काहीच स्टेक नव्हता, त्याला तुम्ही ग्रेट म्हणाल का? कुठल्याच संस्कृतीमध्ये फॉर दॅट मॅटर, जगातल्या कुठल्याच संस्कृतीमध्ये, इजिप्शियन असो का कुठे सुमेरियन असो, सगळेच एलिट लोकांनी कंट्रोल केलेल्या होत्या. तसेच तुम्ही केल्या होत्या. तुम्ही वेगळं काय आहे? हे म्हणतात आम्ही विश्वगुरू आहे. सारे विश्व की समस्या, आधुनिक विश्व की सारी समस्याओं का निराकरण करने की ताकद केवळ हिंदू चिंतन में. कोणी सांगितलं तुम्हाला? असं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलं आहे? तुम्ही कोणी ॲप्लिकेशन मागवलं आहे का विश्वगुरूच्या पदासाठी की अप्लाय फॉर विश्वगुरू? आपणच म्हणतात आम्ही कोणत्या समस्यांचं निराकरण तुम्हाला करता येतं? कोणत्या समस्यांचं सांगा ना. काय आहे तुमच्याजवळ? टेक्नॉलॉजी आहे? तो ज्यावेळेला चायनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप केला जात होता त्यावेळेला हे कुंभमध्ये नदीमध्ये डुबक्या मारत होते. मी त्याच्यावर एक फेसबुकवर पोस्ट लिहिली होती की वेन चायना वॉज डेव्हलपिंग डीप सीक, मोस्ट ऑफ द हिंदूज वेर सीकिंग अ डीप इन गंगा. काय ग्रेट आहे तुमच्यामध्ये? काय आहे ग्रेट? खूप गोष्टी, पण त्या सगळ्या ब्रॅमिनिकल आहेत, त्या सगळ्या एलिटिस्ट आहेत. हे एक मोठं सत्य आहे ना तुमच्याकडचं. उपनिषदमध्ये खूप काय काय ग्रेट्स, मी तर काहीच नाही वाचलं आहे. मी त्याच्या ग्रेटनेसवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, कारण मला अधिकार नाही, मी काय वाचलंच नाही ते. पण मी हे मानून चालतो की ते ग्रेट आहे. पण फायदा काय त्याचा? मी आयुष्यात एकही उपनिषद वाचला नाही, पण मी एक चांगला माणूस होऊ शकलो. मग उपनिषद असलं काय नसलं काय मला काही फरक पडत नाही, किंवा वेद असले काय नसले मला काही फरक पडत नाही, किंवा 99% लोकांना काही फरक पडत नाही. 99.9 वेद उपनिषद वाचलेले आहेत किती? आणि हे जे गप्पा सांगतात की वेदांमध्ये, तुम्ही किती लोकांनी वाचलं आहे? हे यांच्यापैकी किती लोकांनी वेद वाचले आहे का? काहीच वाचलं नाही. पण कोणीतरी सांगताना म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे की वेद उपनिषद खूप ग्रेट आहे म्हणून आपणही म्हणत राहायचं. ते तू वाचलं आहे का? तू काही की नुसत्याच गप्पा सांगतो? आमच्या एका कोणाचा तरी मृत्यू झाला मित्रमंडळींपैकी, तर एक त्याच्या नातेवाईकाचा, तर तो आमच्या एका कार्यक्रमात आला. म्हणे हा कसं काय आला? याच्याला द्यायला तर सूतक आहे. अरे म्हटलं सूतक आहे तर काय झालं? म्हणे हा कसं काय आला? म्हणे यायला नाही पाहिजे. म्हटलं का बरं? अरे चालत नाही म्हणे असं. म्हटलं काय आहे त्याच्यामध्ये? आपल्या पूर्वजांनी सांगून काहीतरी असेलच नाही म्हणे त्याच्यामध्ये. काहीतरी तुला माहिती आहे का काहीतरी काय आहे? तर तू विचारलं कधी याच्यामागे काय आहे? काही नाही. त्यांनी सांगितलं बिंडोकसारखं ऐकायचं आणि तेच खरं आहे असं म्हणून पुढच्या पिढीला तेच. ही तुमची परंपरा. काय ग्रेट आहे? मी नेहमी विचारतो सांस्कृतिकदृष्ट्या काय ग्रेट आहे? मी अमेरिकेला 2दा गेलो, जर्मनीला गेलो एकदा. इथे मी जे पाहिलं की तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये गेले की लोक तुम्हाला अनोळखी लोक तुम्हाला ग्रीट करतात, तुमच्याकडे पाहून हसतात, स्माईल करतात, हाय म्हणतात. शाळा असली कुठली एखादी तर शाळेसमोर सगळ्या व्हेकल्स स्लो होतात. लहान मुलांची शाळा असली थांबतात. तुमच्या इथल्या शाळांसमोरून कसे लोक पळवतात गाड्या. कोणती संस्कृती आहे तुमची? जगाच्या समस्येचे उत्तर तुमच्याजवळ आहे. कोणत्या समस्येचं उत्तर? आध्यात्मिक. काय आध्यात्मिक वगैरे काय जोक आहे? मला तर कधीच समजलं नाही ते काय कुठले अध्यात्म म्हणजे काय, हे मला आजपर्यंत कधीच कळलं नाही. असेल ते काहीतरी ग्रेट, मी त्याच्या ग्रेटनेसबद्दल म्हणत नाही. पण आमच्या शिरावर आणि ईश्वर प्रदत्त हा शब्द वापरतात. हे ईश्वर प्रदत्त कार्य आहे असं म्हणतात. म्हणजे देवाने सांगितलं आहे हिंदूंना की जगाला तुम्हालाच वाचवायचं आहे. कुठे चालले? 100-150 वर्षापेक्षा जास्त पृथ्वीवरचं आयुष्य नाही आज. ज्या पद्धतीने एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होत आहे, मला 100-150 वर्षापेक्षा जास्त दिसत नाही टिकलेली. आणि त्या 100-150 वर्षात तुम्ही काय करणार? आम्ही मुसलमानांना मारतो. अरे तो इलॉन मस्क म्हणतो आहे आम्ही 2050पर्यंत 10 लाखाची वस्ती मंगळावर करतो. त्याचा प्लॅन चालू आहे. त्यांना माहिती आहे कारण इथे राहण्याच्या लायकीचं राहणार नाही म्हणून त्यांनी ऑलरेडी आपलं सुरू केलं आहे. कोणत्या समस्याचं निराकरण तुमच्याजवळ आहे? तुम्हाला ज्या समस्या भेडसावणार आहे त्याला पहिले भिडा ना. जगाचं जाऊ द्या,
म्हणजे ते आपण विमानात बसतो त्याला म्हणतात ना, ते मास्क खाली नीट लावा, पहिले तुमचा स्वतःचा लावा नीट, मग दुसऱ्याकडे लक्ष द्या, असं ते सांगतात पहा विभागात. पहिले आपल्या तर समस्या सोडवा, जगाच्या जाऊ द्या. ते हा झाला जोकचा भाग. मजेदार आहे म्हणजे ते सगळं ऐकलं की इरिटेशन होतं आणि सतत तेच म्हणायचं ईश्वर प्रदत्त कार्य आहे. तर हे जे त्यांचं ईश्वर प्रदत्त कार्य आहे जे काही, तर ते पुढे नेणार हे. आणि त्याच्या करता ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कुंभमेळ्यामध्ये त्यांनी तो ड्राफ्ट तयार केला आहे. मी ते नाही म्हणतो की यांना अरेस्ट करायला पाहिजे होती, कारण की अशा प्रकारची कुठली राज्यघटना वगैरे बनवण्याचा मॅन्डेटच आपल्या राज्यघटनेमध्ये नाही आहे. सध्याच्या ज्या राज्यघटनेचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्या राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची कुठली पर्यायी राज्यघटना निर्माण करण्याचं काही इम्प्लिमेंटेशन नाही, हे नाही आहे, प्रोव्हिजन नाही आहे. तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकता, कारण त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स इटर्नल आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज नाही आहे. बेसिक म्हणून तर ते ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये अशी चर्चा होते त्याला बेसिक प्रिन्सिपल व्हायलेट होता का हे बघतात ना, कारण ते इनव्हायलेबल आहे, ते इटर्नल आहे. तर तुम्हाला बदलण्याची कोणी दिली ही मुभा? कारण यांचा आशीर्वाद आहे. मोदी आणि तो कोण तो बिष्ट त्याला हे म्हणतात, हां त्याला योगी म्हणतात. योगी तो कसला योगी? योगी ह्या शब्दाचं ते अपमान आहे. मी त्याला कधीच योगी म्हणतो, मी त्याला बिष्टच म्हणतो. त्याचं आडनाव बिष्ट आहे, आदित्यनाथ बिष्ट हे त्याचं. मी त्याला बिष्ट सरकार म्हणतो, मी कधीच ते योगी सरकार वगैरे म्हणत नाही. कसला योगी? हे जर योगी पण असेल तर ते नको ते योगी पण. तर हे तो योगी तो एक दुसरा नागपुरात त्यांनी जमीन घेतली फुकटामध्ये जवळजवळ, रामदेव बाबा. त्याला नियमाला डावलून आणि टेंडरच असं बनवलं. करप्शन, भ्रष्टाचार आणि कम्युनलिझम, जातीयवाद आणि भ्रष्टाचार यांचा अतूट संबंध असतो. भ्रष्टाचाराशिवाय जातीयवाद पुढे जाऊ शकत नाही. त्याला जमीन दिली अतिशय चुकीच्या मार्गाने. टेंडरमध्ये अशी एक कंडिशन टाकली की जो फूड पार्क तिथे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे नागपूरला, मिहान नावाचा प्रकल्प, फूड पार्क जो बनवेल त्याला विदर्भातल्या 10,000 शेतकऱ्यांना आधुनिक शेतीमध्ये किंवा चांगल्या नॅचरल फार्मिंगमध्ये ट्रेन करावं लागेल किंवा वगैरे असं काहीतरी. कोणती कंपनी करणार आहे? कुठली प्रोफेशनल कंपनी ही टर्म ॲक्सेप्ट करेल? यांनी केली आणि सांगितलं की 18 महिन्यामध्ये कारखाना सुरू होणार. आज 8 ते 9 वर्ष झाले कारखाना सुरू नाही. शेतकऱ्यांचं ट्रेनिंगवर गेलं उडत. ती जमीन SEZच्या आणि स्मार्ट किती आहे पहा, हुशार किती आहेत. SEZ इथे संपतं, इथपर्यंत इथे ती जमिनीचा तुकडा त्याला दिला आणि काही वर्षांनी त्यांनी याच्या बाजूचा पण तुकडा घेतला विकत. तो त्याला नॉर्मल रेटने मिळाला, म्हणजे जोडून असं एकत्र. असे हुशार. त्याला मी स्टोरी केली होती इंडियन एक्सप्रेसमध्ये फ्रंट पेजवर. देवेंद्र फडणवीसचं त्याच्यामध्ये कोट वगैरे होतं. 18 महिने त्यानंतर सतत मी फॉलोअप करत राहिलो. दरवर्षी विचारायचो ते जे त्यांचे मित्र आहेत त्यांचे ते बाल काय त्यांचं ते हां ते त्याचं जो कोणी त्याचा मॅनेजर आहे तो त्याला मी सतत फोन करायचा. हां केव्हा सुरू होणार तुमचं? बस अभी मशीन तो आ गई है, बस अभी 2-3 महीने में. 8-9 वर्ष झाले. भ्रष्टाचार, अडाणी काय, हा काय, रामदेव काय, सगळ्या मार्गाने. कारण भ्रष्टाचार जिथपर्यंत तुमच्यावर मनी पॉवर राहणार नाही तिथपर्यंत तुमचा जो अजेंडा आहे तुम्ही इम्प्लिमेंटच नाही करू शकणार. आणि पहिले यांनी मसल पॉवर, बजरंग दल वगैरे हे, मग मनी पॉवर, अडाणी वगैरे हे असे त्यांनी अक्युम्युलेट केले. त्यांनी प्रॉपर खूप प्लॅनिंग केलं. खूप हुशार आहेत ते या बाबतीत. त्यांनी सगळे प्रकारचे फोर्सेस पहिले त्यांनी तयार केले. मनी पॉवर, मसल पॉवर, इन्स्टिट्यूशन्स कॅप्चर केल्या आणि तुमच्याजवळ आता काहीच नाही उरलं आहे. दे हॅव लेफ्ट यू विथ नथिंग टू फाईट विथ. असं त्यांनी खूप पद्धतशीरपणे केलं. त्यांनी हे 10 वर्षात केलं. याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपसात भांडणं झाले, मोदी आणि संघाची भांडणं आहेत, पण त्या भांडणामुळे त्यांचा प्रोजेक्ट डिरेल होईल असं ते करणार नाही. ते इन्शुअर करतील की प्रोजेक्ट नाही डिरेल झाला पाहिजे. नाही डिरेल झाला पाहिजे म्हणूनच मोदीशी भांडणं आहे इनफॅक्ट. कारण त्यांना लक्षात येत आहे की एका व्यक्तीचं पूर्ण संघ परिवारावर एका व्यक्तीचा प्रभाव असणं हे हिंदुत्वाच्या लांबच्या प्रवासासाठी डेंजरस आहे. एका व्यक्तीचं प्रभुत्व, व्यक्तिमहात्म्य हे संघाला, संघटन में ही शक्ती है असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे.
त्याच्यामुळे त्यांना मोदी एका व्यक्तीचं सगळीकडे कंट्रोल असणं हे त्यांना याच्याकरता मान्य, म्हणून त्यांचं मोदीशी भांडण आहे. मोदी काही हिंदुत्व विरोधी आहे म्हणून नाही. त्याच्यामुळे आपला प्रोजेक्ट डिरेल होऊ शकतो कधीतरी. 100च्या स्पीडनी चाललेल्या ट्रॅकवर आपण जर 150 स्पीडनी गाडी चालवली हिंदुत्वाची तर ती डिरेल होईल, ही भीती आहे ती. त्याच्यामुळे पण ते त्याला मॅनेज करतील आपसामध्ये, ते काही ते डिरेल होऊ देणार नाही. ते मोदीचा काटा काढतील, ते हुशार आहेत. मोदीचाही काटा काढतील ते कधीतरी. तर आता त्यांनी या लोकसभेमध्ये आपल्याला दाखवलंच आहे, लोकसभेमध्ये त्यांनी त्याची जागा दाखवलीच मोदीला. ते करतात बरोबर. तर ते अशा रीतीने त्यांनी आता अशा स्टेजला ते आणलेलं आहे की तुम्ही कोणत्याच इन्स्टिट्यूशनल आणि कॉन्स्टिट्यूशनल मार्गाने त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. यू टेक इट फॉर ग्रांटेड. आणि परिस्थिती इतकी वाईट आहे की तुम्ही समजा रस्त्यावर आले, आता तो एकच मार्ग उरला आहे असं मी म्हटलं, आणि कोणी इथे त्यांच्यापैकी एखादा गुप्तहेर बसला असेल तर तो जाऊन सांगेल की अरे अनार्किस्ट एक कोणीतरी आला होता, तो म्हणतो की तुम्ही सडकेवर या, मग झालं, मला ते अटक वगैरे करू शकतात, आय डोंट केअर. आता ही लढाई फक्त सडकेवरची लढाई राहिली आहे. तुम्ही कोणत्या कोर्टातून नाही जिंकू शकत, कोणत्या इन्स्टिट्यूशनमध्ये नाही जिंकू शकत, तुम्ही कुठल्याही लेजिटिमेट पॉलिटिकल मार्गाने जिंकू शकत नाही. तुम्हाला ही लढाई, आपल्याकडे सिव्हिल सोसायटी नाही आहे. अमेरिकेत ज्याला ट्रम्प सत्तेवर येणार होते त्याच्या 2 दिवस आधी पूर्ण अमेरिकेतून सिव्हिल सोसायटीचे लोक आले आणि त्यांनी मोठा मोर्चा, वॉशिंग्टनमध्ये मोठा मोर्चा काढला की तुम्ही जर डिक्टेटोरियली वागाल तर आम्ही चालू देणार नाही. आपल्याकडे असं नाही आहेत. आपल्याकडे सिव्हिल सोसायटी, महाराष्ट्रात पण निर्भय बनो वगैरे या लोकांनी खूप प्रयत्न केला, आम्ही त्याचा भाग होतो. पण ओव्हरऑल पूर्ण देशभर सिव्हिल सोसायटी उभी झाली आहे. काँग्रेसच्या काळात खूप होत्या, खूप जोर लावायच्या, लेफ्टिस्ट वगैरे खूप समोर यायचे त्यावेळेला. आता कुठे गेले, काय झालं त्यांचं? लेफ्टिस्ट चळवळी कुठे आहेत, का नाही येत सडकेवर? तुम्ही तर बॅरल ऑफ द गनवाले आहे किंवा डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटरिएटवाले आहे ना, तुम्ही रस्त्यावर का नाही येत? आता या ना, लढण्याची वेळ आहे ही. आपल्याकडे सिव्हिल सोसायटी नाही. त्यांनी ते सिव्हिल सोसायटी संपवली, पूर्ण NGOs संपवल्या, त्यांच्याविरुद्ध त्यांची नकेल कसली. म्हणजे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च वगैरे सारख्या संस्था त्यांनी जवळजवळ बंद पाडल्या. म्हणजे सिव्हिल सोसायटी राहणार नाही, मीडिया राहणार नाही, इन्स्टिट्यूशन्स राहणार नाही, डिफेन्सचे फोर्सेस सगळे. आता तो कोणता डिफेन्स चीफ आहे तो काहीतरी म्हणे सोळं नेसून काहीतरी पूजा बिजा केली असं मी काहीतरी ऐकलं मध्ये, मी पाहिलं नाही ते. त्यांनी तो मोदीसोबत काहीतरी गेला होता कुठेतरी असं मी ऐकलं. व्हॉटेवर. तर काहीच नाही राहिलं आहे. कॉमन सिव्हिल कोडवर वगैरे काहीतरी मला असं वाटते की एका आर्मीच्या एका कुठल्या तरी नॉर्दर्न कमांडच्या कुठल्या तरी कमांडच्या माणसांनी काहीतरी सिम्पोजियम वगैरे सुद्धा ऑर्गनाईज केलं होतं. इथपर्यंत पाळी गेली आहे. तर हे सगळं त्यांनी कॅप्चर केलं. आता तुमच्याजवळ काय आलं आहे, एक सत्य हे आहे की अजूनही कॉमन मासेसपैकी 37% वर लोक त्यांच्याकडे गेलेले नाही आहेत. त्यातली आयडिओलॉजिकली कमिटेड 15-20% असतील, बाकीचे जे जमावासोबत जे जातात ते आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कास्ट मोबिलायझेशन पण केलं आहे. OBCs त्यांनी आपल्याकडे केले आहे. मला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना जर विचारायला गेलं अरे तुम्ही कुठे ब्राह्मणांच्या, या ब्राह्मणवादी लोकांच्या, सवर्णवादी लोकांच्या मागे लागले, हे तुमचे खरे तारणहार नाही आहेत, हे तुम्हाला वापरतात आहे. नाही, त्यांनी आम्हाला पदं दिली ना, आम्हाला पदं दिले असं म्हणतात ते OBCचे सगळे लोक. घ्या पदं, बसा. आणि बोमला काही वर्षांनीनंतर जेव्हा ती ब्राह्मणवादी आणि सवर्णवादी हे 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरतो मी. कारण ब्राह्मणवादी म्हटलं की साधारण एका जातीचा, सवर्णवादी म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच आले, ब्राह्मण आणि ब्राह्मणाच्या बरोबरीचे अपर कास्ट, ते तसेच. ते काय फारसे ब्राह्मणांपेक्षा वेगळे आहे वगैरे असं काही मी मारत नाही, ते त्यातलेच. तर ते अशी ती त्यांनी व्यवस्था निर्माण केलेली आहे, ती इतकी फॉर्मिडेबल आहे, इतकी चॅलेंजिंग आहे, भयंकर, की इलेक्शनमधून तुम्ही त्यांनी इलेक्शन रिझल्ट्स आणि गव्हर्नन्स हे डिलिंग करून टाकलं आहे. गव्हर्नन्स किती वाईट असला, महाराष्ट्रात काय नंगानाच घातला त्यांनी, किती नंगानाच घातला, पण जिंकले तेच. फ्रॉड करून जिंकले, मॅनिप्युलेशन आहे. मी मानतच नाही की त्यांना ते जिंकूच शकत नव्हते. महाविकास आघाडीत जिंकायला पाहिजे तशी परिस्थिती, पण ते जिंकले कारण त्यांनी ती टेक्निकल डेव्हलप केली आहे पूर्ण.
तुम्ही किती चांगलं पॉलिटिक्स करा, तुम्ही किती इफेक्टिव्ह पब्लिक मोबिलायझेशन करा, जिंकतील तेच. आम आदमी पार्टीचं काय केलं दिल्लीमध्ये? पूर्ण संपवली ती. मी आम आदमी पार्टीचा विरोधक आहे, कारण की ते पण एक संघाचंच फ्रंट आहे. ते फक्त सॉफ्ट हिंदुत्ववाले आहे. तो मोहन भागवतला पत्र लिहितो केजरीवाल. कोण आहे मोहन भागवत? इंडिया अगेन्स्ट करप्शन ही पूर्ण मुवमेंटच त्यांची होती, हे स्पष्ट आहे. त्यांनी मोबिलायझेशन केलं त्यांच्या सिव्हिल सोसायटीचं त्यावेळेला. आता पर्यायी मोबिलायझेशन सिव्हिल सोसायटीचं कुठे आहे? कुठे दिसतं आपल्याला? राहुल गांधींनी केलं, 1-2 यात्रा काढल्या, ते झालं पुष्कळ चांगलं झालं. पण ते सस्टेंड पद्धतीने चालू ठेवणं आवश्यक आहे. ते तो मध्येच तो कुठेतरी जातो, तो कुठे जातो काय मध्येच तो गायब होतो कुठे. मला त्याच्याबद्दल आदर आहे खूप, कारण की तो अनकन्व्हेन्शनल पॉलिटिशियन आहे. तो असा रेग्युलर पॉलिटिशियन आहे, बदमाश, छचोर बदमाश पॉलिटिशियन तसा नाही आहे. तो अनकन्व्हेन्शनल पॉलिटिशियन आहे. तो बऱ्यापैकी सच्चा आहे असं माझं मत आहे, पण तो खूप रेग्युलर नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. तर सिव्हिल सोसायटी नाही आहे, इन्स्टिट्यूशन सगळं नाही, तुमच्या हाती काहीच नाही आहे. मग आता काय करायचं? चॅलेंज आपल्यापुढे काय आहे? तर 63% लोक अजूनही, त्यांचं मॅक्झिमम मतदान किती झालं आहे त्यांना? 37 आजपर्यंत मॅक्झिमम. याचा अर्थ अजूनही 63% लोक दे आर नॉट एनेमर्ड ऑफ संघ ऑर इट्स आयडियोलॉजी. त्यांना त्याचं आकर्षण नाही वाटत, हे स्पष्ट आहे. त्या 67%पैकी सगळे हिंदूच आहेत जास्तीत जास्त, काही मुसलमान असतील पण हिंदू आहे. पण व्होटिंग पॉप्युलेशन किती आहे? ती साधारण 60-65 असते. बाकीचे जे 35% व्होट करत नाही त्यांना तर बिलकुलच त्यांचं आकर्षण नाही असं मानायला वाव आहे. कारण त्यांना जर काही पडली असती सांगायचं त्यांनी मतदान केलं असतं त्यांच्यासाठी. त्यांना तर कोणाशीच घेणं देणं, त्याच्यामुळे ते पण संघाचे फॉलोअर्स नाही आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात हिंदू आजही 70% हिंदू, 70-75% हिंदू ही आपली जमेची बाजू आहे, हे त्यांच्या बाजूनी नाही आहेत. त्यांच्या विरोधात नसतील फारसे, पण त्यांच्या बाजूनी नाही आहे, हे एक आपलं प्लस आहे. तर ते मोबिलायझेशन झालं पाहिजे. ते मोबिलायझेशन कसं होईल हे करणं हे आजचं खरं चॅलेंज आहे. कारण इलेक्शनमधून तुम्ही त्यांना जिंकू शकत नाही. ही सडकेवरची लढाई आहे, ही सडकेवरच लढावं लागेल. तर ती मग काय होईल? पण ही सडकेवर लढणं सुद्धा सोपं नाही, कारण की इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेला लोक ज्यावेळेला सडकेवर आले त्यावेळेला दुसऱ्या बाजूनी कोणी सडकेवर आलं नव्हतं, काँग्रेसचे समर्थक. आता ती परिस्थिती नाही आहे. आता तुम्ही सडकेवर आले की त्यांचे टोळके येतील आणि मग सिव्हिल वॉर होईल आणि मग ब्लडशेड होईल, अशी परिस्थिती आहे. इतकं ते भयानक स्थितीला आलेलं आहे. मी उगीच खूप ग्रीन पिक्चर पेंट करत नाही, पण हे सत्य आहे. तर मग तुम्ही काय करणार? तर तुम्हाला हे करावंच लागेल. ते ब्लडशेड जर होणार असेल तर त्याला काही इलाज नाही, होईल ते. नाही तर मग चुपचाप मुकाटपणे सहन करायचे होत आहे ते. आणि इतिहासाची वाट पहा. इतिहासात कोणत्या तरी स्टेजला काहीतरी हे डिस्क्रेडिट होतील आणि स्वतःच्या गब्बर क्या ताप से तुम्हें एक ही आदमी बचा सकता है, खुद गब्बर, त्या स्टेजची वाट पहा. आणि स्वतःच्याच कुकर्मानी हे डिस्क्रेडिट होऊन जर स्वतःच नामशेष झाले तर तेव्हा मग नवीन पाठ होईल, त्याची वाट पहा. तिथपर्यंत आपल्यापैकी बहुसंख्य लोक या जगात नसतील. कारण हे जर असे टिकले तर 50-60 वर्ष टिकतील. तर इतकी ती अशी भयंकर परिस्थिती आहे. आणि पण काहीतरी केलं पाहिजे. हे सगळे सुजाण आणि सुविचारी लोक जे आहेत, नुसतेच विचारी नाही, विचारी खूप असतात, विचार खूप करतात त्याचं काय करायचं वगैरे. सुविचारी लोक जे आहे, ज्यांना काहीतरी चांगला बदल घडला पाहिजे असं वाटतं, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळे बाकीचे डिफरन्सेस आपले विसरून, मला ते युक्रांत तर नाही पटत, मी नाही येत भाषणाला, नको येऊ म्हटलं बाबा. अरे जो आहे मोदी विरोधी, संघ विरोधी वगैरे, पण ते युक्रांतचं नाही पटत, नको येऊ. आता असं तुम्ही करत राहिले तर कसं होईल? म्हणून छोटे मोठे डिफरन्सेस बाजूला करून एकत्र येऊन हा एनिमी नंबर 1 आहे असं गृहीत धरून, आणि पलीकडे यांचे व्हिजिलांटे फोर्सेससुद्धा रस्त्यावर येऊन आपल्याला विरोध करतील हे गृहीत धरून ही लढाई लढण्याची वेळ आहे असं मला वाटते. ती त्यासाठी आपण किती तयार आहोत याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण पुढे मागे कधी असं मोबिलायझेशन झालंच, त्याच्यासाठी प्रयत्न झालाच. तो आता
मी नुसतं इथे बसून म्हणायचं की झालं असं केलं पाहिजे वगैरे, मग मी काय करणार हा प्रश्न आहे ना. तर मी त्याच्यासाठी तयार आहे, कारण मी ते म्हणतोच आहे, मी त्याच्यासाठी तयार आहे. मी त्या प्रोसेसमध्ये आहे. पण आम्ही नागपुरात वगैरे सभा घेतल्या. पण आयडिओलॉजिकल चॅलेंजसुद्धा किती मोठा आहे पहा. म्हणजे फक्त त्यांना न्यूमेरिकली मार्जिनलाइज करून चालणार आहे. न्यूमेरिकली ते मायनॉरिटीमध्ये, त्यांना तुम्ही मार्जिनलाइज कराल आणि सत्ता तुमच्यापुढे काबीज तुम्ही सत्ता घेतली जरी, ते त्याच्यानंतरचं चॅलेंज खूप जास्त मोठं आहे. ते असं आहे की तुम्ही त्यांचं काय करणार. मग त्यांचे लोक सगळीकडे पसरलेले आहे. ते सगळ्या इन्स्टिट्यूशन त्यांचं काय सगळ्यांचं पर्जिंग करणार, सगळ्यांना काढून टाकणार. कसं करणार, कोणत्या कायद्याने करणार, ते कायद्याने होतच नाही. मग तुम्हाला त्यांच्याच पद्धतीचा अवलंब करून त्यांचं निशस्त्रीकरण करावं लागेल. ते करू शकतो का आपण कॉन्स्टिट्युशनली? आपल्याला तर कॉन्स्टिट्युशनलीच करावं लागेल, नाही तर आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक. म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने आपण त्यांना मार्जिनलाइज करणे हा मार्ग आपल्याला अवेलेबल आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांना आपण निष्कासित कसं करणार, हद्दपार कसं करणार या सिस्टीममधून, हा दूरचा प्रश्न आहे. ते जेव्हा होईल तेव्हा, पण आहे हा महत्त्वाचा प्रश्न. जसं त्यांनी आपलं रिप्रेशन केलं तसं आपण त्यांचं रिप्रेशन करणार का, की बंदी आणणार. पण ते आपण ज्या मूल्यांना मानतो त्या मूल्यांना धरून नाही ना. हा खरा डिलेमा आहे. आणि आपण जर त्या पद्धतीने केलं तर करणारे जे लोक आहेत ते ज्यावेळेला असं करतील ते सुद्धा कालांतराने तसेच होतील जसे होते. कारण ती टेंडन्सी असते. एकदा तुम्ही त्या मार्गाचा अवलंब, म्हणून तर गांधींनी सत्य अहिंसा का सांगितलं, त्याच्याकरताच तर सांगितलं. हो, तुम्ही त्याच्यामुळे आपण अशा क्रॉसरोडला आलेलो आहे की जिथे म्हणजे आपण कधी 10 वर्षापूर्वी कल्पनाही नव्हती केली की एवढा मोठा प्रश्न आपल्याला भेडसावेल. कारण आपण कॅज्युअल होतो. अरे काय ते काय जातात लोक शाखेमध्ये वगैरे, काय त्यांना कोणी मोजत नाही आहे, काय होत नाही, केलं त्यांनी बरोबर. कारण आपण डोळसपणे त्यांच्याकडे कधी पाहिलं नाही म्हणून. पण आतापासून सुरुवात तर करावी लागेल. आणि तेवढंच मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये हे समजण्याची गरज आहे, समजून उमजून वागण्याची गरज आहे. आणि आपल्याला हे मास मोबिलायझेशन करणं, मग त्याच्यामुळे ब्लडशेड होतो का काय वगैरे याचा विचार न करता हे मास मोबिलायझेशन झालं पाहिजे. आज खूप मोठ्या संख्येने लोक इथे नाही आपल्यासारखे विचार ऐकायला आहेत, त्यांचे विचार ऐकायला येतात खूप लोक, मोदी 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 वगैरे करतात. पण ही संख्या वाढली पाहिजे. आज 100 आले असतील तर उद्या 200 आले पाहिजे, 300 आले पाहिजे. हे सगळं झालं पाहिजे आणि याच्याकरता आपण प्रयत्नपूर्वक कामाला लागलं पाहिजे असं मला वाटते. बस एवढंच मला सांगायचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.